माझं आयुष्य संपले, माझी किडनी द्या त्याला. बरं, विषय असा पण होता की माझ्या आईचं. नमस्कार, मी आरजे सुमित. एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करतो. 4 डायलिसिस आणि बायोप्सी नंतर मला एक गोष्ट कळाली, ती म्हणजे ते जिममुळे झालं का? संत्री फक्त निमित्त झालं. पूर्वीचा तू आणि आताचा तू ह्याच्यात किती फरक आहे? की आम्ही पेशंटची गॅरंटी नाही देऊ शकत. तू स्वामींचा भक्त आहेस. असं म्हणणार नाही मी, स्वामींनी साक्षात्कार दिलाय वगैरे असं ते मला मनात आलं. म्हणजे आता महादेवाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर लोकांचं काय असतं, गांजा फुकत होते, मग तुला एवढं तर विष पी. मग कधी गिव्हअप नाही करू वाटलं? रेडिओ एक अशी फील्ड आहे ना की इथं तुम्हाला जॉब. जेव्हा मला एक अवॉर्ड मी डिझर्व करत होतो, तेव्हा तो अवॉर्ड जेव्हा कुठल्या तरी दुसऱ्या आरजेला दिला जातोय जो 1 वर्षापूर्वी आलेला आहे, तेव्हा मला मिळाला नाही. म्हणून म्हटलं की ठीक आहे, थँक्यू. कुणीतरी फिमेल बॉस आहे आणि ती तुम्हाला डायरेक्ट मी तुम्हाला नोकरी से निकाल सकती वगैरे हे म्हणतीये. कोल्हापुरात बदललंय काय? ते बदललंय असं. त्याच गोष्टीचं वाईट वाटतं. अगं कोल्हापूर बदललंच नाही. शाहू महाराजांची ती भूमी आहे. एवढं सगळं असून सुद्धा लोक कोल्हापूरला काय म्हणून ओळखतात? कोल्हापूरची लोक शिव्या देतात. कोल्हापूरला काय बोलायचं नाही. तुमच्याकडे आहे IT सेक्टर, जॉब आहेत तुमच्याकडे, पगार तुमच्याकडे मिळतो. कोल्हापूरच्या आया म्हणजे भरपूर वेळा असं म्हटलं जातं की अरे तुमच्याकडच्या बायका पण शिव्या देतात. अरे त्या शिवीच्या मागचा गोडवा पण बघा ना तुम्ही. तू त्या बाबतीत प्रिव्हिलेज होतास की तुझ्यावर पैशाचं म्हणजे पैसे कमवणं हे प्रेशर नव्हतं. माझा रोज एक वेगळा T-शर्ट असायचा, रोज. तुझी लव्ह स्टोरी काय? हाय ग, काय रिॲक्शन? का? मिटले मिटले चुकून डोळे, हरवून वाट गेली केव्हा तरी पहाटे. तू आणि मराठी गाण्यांची हे गाणं तुला भाषाच सांगू का, वेगळी आहे. तुला सांगतो मी, माझ्याकडं जवळपास जेवढे सिंगर्स म्हणजे फिमेल सिंगर जेवढे आले ना, मी प्रत्येकाकडनं हे म्हणून घेतलं इंटरव्ह्यू मध्ये. तू म्हण हे गाणं. आणि आज मी तुझ्याकडनं म्हणून घेतलं. किंवा ते इव्हन शुक्र तारा मंद वारा तू असा जवळी रहा, तू असा जवळी रहा. जेव्हा तुम्ही गाणं शिकता मोस्टली मराठी सिंगर्स, तर हीच गाणी शिकत असतात. हो. मी शिकलोच नाही त्यामुळे मला काही माहितीच नाही. बरोबर. तू तुझ्या आवडीचं कुठलं तरी हे काय सांगू तुला, हे होतं. केव्हा आणि तरी पाहिजे, हा. हा दुसरं एक होतं, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेळे गुंतले, पाहिले न मी तुला. पण हे गाणं मला का आवडतंय, 2 रिझन आहे त्याच्यामागं. एक म्हणजे सुरेश वाडकर जी हे माझे फेवरेट सिंगर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुलदीप पवार आमचे कोल्हापूरचे. त्यामुळे त्यांचं गाणं आहे. त्यामुळे हे गाणं मला तुला माहिती आहे का, मी सिंगिंग रियालिटी शोज मध्ये सुद्धा मी 2-3 वेळा ऑडिशन दिले मी. आणि त्यावेळी मी शिकलेलो नाही, मला स्केल माहिती नाही, काही नाही. मला ते सूरपेटीवरती तू हा म्हण असं पण मला माहिती नाही. आणि त्यावेळी मला त्यांनी सांगितलं होतं, कोण होतं माहिती आहे काय, मंगेश दादा होता आणि कोणतरी होतं, वैभव दादा होता, वैभव जोशी. तर त्यांनी मला सांगितलं होतं की काय म्हणतात त्याला, की असं गाणं म्हणून. मला नाही माहिती म्हटलं गाणं, मराठी गाणं म्हणून नाही माहिती. तर म्हणे मेहंदीच्या पानावर किंवा हे असं तसं. मग लिरिक्स नाही माहिती म्हटलं मला. तर म्हणे तुला काय माहिती आहे गाणं? मग मी खेळ मांडला म्हटलं होतं त्यावेळी. सो त्याच्यानंतर मग मला त्यांनी सांगितलं की म्हणजे तुला अजून रियाजची गरज आहे, असं तसं हे ते म्हणून.
मग मला म्हणले की जसं व्हॉइस मॉड्युलेशन तू RJ आहेस असं आम्हाला कळालं. सो तुमच्या लिंकमध्ये जसं तुम्ही व्हॉइस मॉड्युलेशन करता तसं गाण्यामध्ये सुद्धा आहे. मग पिच कधी कधी तुम्हाला शिफ्ट करावा लागतो, मग ते असं मग ते तसं वगैरे सांगून मग त्यांनी मला रिजेक्ट केलं. मग म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी होतो सूर नवाद्यास नावाच्या TV राऊंडसाठी. ओ डेंजर. मग ते काय बरं. आणि माझा प्रॉब्लेम पण काय झाला होता तुला सांगतो. मी जसं म्हटलं की माझा मॉर्निंग शो असायचा. मी 5:30 वाजता उठून आवरून मी ऑफिसवरती गेलो, शो केला. मी 10 वाजता माझा शो संपवला मी रेकॉर्ड करून सकाळी. तिथून मी म्हणजे त्यावेळी मी छत्रपती संभाजीनगरला होतो. तिथून मी ऑडिशनच्या इथं गेलो, बामू युनिव्हर्सिटीला. तिथं ऑडिशन होतं, काय कुठलं तरी कॉलेज होतं बाबा, तिथं गेलो मी. दिवसभर तिथं बसलो, जेवण नाही काय नाही काय नाही. माझा नंबर कधी आला माहिती आहे? रात्री 1:30 वाजता. बापरे. आणि काहीच खाल्लेलं नव्हतं. आणि खाल्लं तरी म्हटलं मग आता झोप येणार किंवा आवाज खराब होणार वगैरे असं होतं. आणि तरी पण मग असा दिवसभर बसून बसून एक मित्र ओळखीचा झाला, तर त्याची बायको ॲक्च्युली ऑडिशनला आली होती. तर त्यानं काय केलं, समोसे आणले होते. घाला समोसा. 8, 8:30, 9च्या दरम्यान काहीतरी भूक लागली. दिवसभर काहीच नाही ना. आणि त्यात उठलोय सकाळी 5:30 वाजता. बरं, मला आता ऑडिशन देऊन परत सकाळी दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचं आहे. आणि रात्री 1:30 वाजता मला ऑडिशनला त्यांनी बोलवलं. मग मी गाणं वगैरे म्हटलं. मग त्यांना कळालं की याला अजून रियाजची गरज आहे. मग मी हे सगळं सांगत बसलो नाही तिथं की मी दिवसभर इथंच बसलोय, थकलोय, आवाज पण थकलाय माझा, असं तसं म्हणून. TV वरती दिसलो, बास ऑडिशन राऊंड. नाईस. पण हे काहीतरी वेगळं तू ट्राय केलंय हा मला माहिती नव्हतं. तुझा चॉईस काय राहिलाय गाण्यांचा जनरली, काय ऐकतोस तू? अशा टाईपचीच गाणी, म्हणजे उदित नारायण, अलका याग्निक, सोनू निगम, कुमार शानू, साधना सरगम, हेच. मला तर ऍक्च्युली आपण जेव्हा कोलॅब करायचं असं खूप वर्षांपूर्वी बोललो होतो, कारण कोरच खूप वर्ष झाली, 2000 वर्ष झाले. आय नो राईट. सो या असं बोलल्यानंतर मला तर पहिल्यांदा तेच आठवलं की अरे मळ्याच्या मळ्यामध्ये कोण, ते पण झालं. हा, कारण ते एक होतं. त्याच्यानंतर मला मकरंद अनासपुरेंचं एक गाणं नाही का ते, मळ्याला या मळे, ते पण एक म्हणलं की हे पण. आणि हा, ते डुएट पण आहे. आहे. एनिवे, वेलकम टू व्हॉइस टॉक. थँक्यू. अशी वियर्ड सुरुवात झाली, पण खरंच वेलकम. आणि तुझं हे पालटलेलं रूप, बारीक झालेला तू, असं म्हण. नाही, कारण तुझ्या रील्स मध्ये अजूनही तेवढा फरक नाही जाणवत जेवढा इथे बसल्यावर, इथे तू समोर आल्यावर कळलं की अरे यार, खरंच खूप परिणाम झालाय. आणि फक्त बारीक होणं एवढाच परिणाम नाही, तर ओव्हरऑलच तुझ्या आयुष्यावर खूप वेगळा इम्पॅक्ट त्या गोष्टीचा आला असेल. सो काय बदललं, म्हणजे खूप वेळा म्हणजे खूप लोकांना तू अनेक वेळा हे सांगितलं असशील की काय नेमकं झालं होतं आणि कसं मी त्यातनं बाहेर आलो, पण पूर्वीचा तू आणि आताचा तू ह्याच्यात किती फरक आहे? मला तुला सांगू का, मला ह्या 2.5 महिन्यात आहे ना, डूज अँड डोंट्स कळाले. म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे लाईफमध्ये, हे कळत गेलं. कारण जेव्हा मला समजलं, डॉक्टरने ज्या दिवशी मला सांगितलं रात्री 12:30-1च्या दरम्यान की डायलिसिस करावं लागेल, तर मी म्हणलं काय सांगते डॉक्टरांना, थापा मारते. तुला मला डायलिसिसचा अर्थ माहिती होता का? मला बघ कसं होतं माहिती आहे का, की आपण हे कधी ना कधीतरी, आता मी स्वतः RJ असल्यामुळे कसं की आमच्याकडे डॉक्टर्स येतात, त्यांचे इंटरव्ह्यूज होतात, आणि मग ते जेव्हा सांगत असतात ना की ह्या एखाद्या ऑर्गनबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे किंवा असं काहीतरी, तर त्याच्यामध्ये हे शब्द आपण ऐकलेले असतात. किंवा मग जास्तीत जास्त काय, तर आपल्या ओळखीतल्या कोणाचं तरी काहीतरी झालेलं असतं, अँजिओप्लास्टी, डायलिसिस, ब्रेन ट्युमर, ह्या गोष्टी आपण ऐकलेत, कारण आपल्या फॅमिलीपैकी कोणाचं तरी झालेलं असतं. मग मी म्हटलं डायलिसिस वगैरे सांगायला डॉक्टर काहीतरी थापा माराले, असं झालं होतं. कारण मग डिहायड्रेशन झालं होतं, पाणी पचत नव्हतं, पोटॅशियम लेवल वाढली होती, उलट्या होत होत्या सारख्या. तर त्यामुळं मला सलाईन जेव्हा लागली, तर सलाईन लावल्यानंतर मला फ्रेश वाटत होतं. मग मी म्हटलं की अरे फ्रेश वाटतंय म्हटल्यानंतर म्हटलं डायलिसिस काही गरज नाही म्हटलं, बघू म्हटलं उद्या. तर तेव्हा जेव्हा डॉक्टरने सांगितलं की अरे तुझी पोटॅशियम लेवल जी नॉर्मली 1.2 पाहिजे, क्रिएटिनाइन लेवल जी 1.2 पाहिजे, ती झाली 17.5, आणि पोटॅशियम 6.5, म्हणजे मग पोटात काहीच पचणार नाही. सो असं होतं. आणि ज्या दिवशी मला सांगितलं की तुम्हाला आत्ताच्या आत्ता डायलिसिस करावा लागेल, इथून तुम्ही दुसरीकडे शिफ्ट व्हा, आपल्याकडे डायलिसिसच्या मशीन्स नाही आहेत म्हणून, मी दुसऱ्या हॉस्पिटलला लिटरली तुला सांगतो 10 मिनिटावरती ते हॉस्पिटल होतं.
तिथं पोहोचल्यानंतर परत त्यांनी ब्लड टेस्ट केली आणि तिथं 23.5 झालेलं. जे एक हवं. हां, 1 किंवा 1.2 वगैरे असं. तर डॉक्टर म्हटले की रिपोर्ट्स हॉरिबल आहेत आणि पेशंट चालत आला आहे. आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदाच असं काहीतरी बघितलं आहे. बापरे. मला आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट की मला त्यावेळी या गोष्टीचा सिरियसनेस नव्हताच. आपण सिरियस कधी होतो जेव्हा मला बेडवरनं उठता येत नाही आहे, मला बोलता येत नाही आहे, माझा आवाज फुटत नाही आहे आणि मला काहीच सुचत नाही, तेव्हा आपण सिरियस होतो. बरोबर. आणि माझ्यासोबत असं हे सगळं नॉर्मल वाटत होतं की मी चालतोय फिरतोय, मी जरा जरा खातोय काहीतरी, पितोय, पण थोड्या वेळाने त्या उलटीमधनं ते जातंय वगैरे असं सगळं होतं. पण जेव्हा माझ्या फॅमिलीला सांगितलं की आम्ही पेशंटची गॅरंटी नाही देऊ शकत आणि तुम्ही या, ते साईन करा फॉर्मवरती, ते सेंट्रल लाईन वगैरे टाकायचे आणि मग ते डायलिसिस करायचं म्हणून. आणि हे मला सांगितलं जेव्हा मी डिस्चार्ज देऊन घरी आणलं, जेव्हा मला नॉर्मली बोलता यायला लागलं, चालता फिरता यायला लागलं, तेव्हा मला सांगितलं आहे. मग मला कळालं की अरे हे खूपच सिरियस होतं काहीतरी. काय डूज आणि डोंट्स तुला कळले यातनं? सी आपण पहिला तर आपला हा भ्रम असतो की मी फिट आहे, मी फाईन आहे, मला काहीच नाही होणार. तुम्हाला कशामुळं काय होईल हेच सांगता येत नाही. म्हणजे मी तुला सांगितलं मगाशी सुद्धा आपण जेव्हा बोलत होतो, संत्री फक्त निमित्त झालं. म्हणजे मी एक संत्री खाल्ली आणि मग मला उलट्या झाल्या आणि मग ते नंतर असं झालं की ते रेग्युलर मला उलट्या व्हायला लागल्या एक दिवस, कधी कधी 2-2, 3-3 व्हायला लागल्या दिवसाच्या. औषधं पिलेली पचना झालीत मला आणि मग त्यामुळे डिहायड्रेशन झालं. मग डिहायड्रेशन झाल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळल्या डॉक्टर्सकडनं, तर त्याच्यामध्ये जेव्हा सगळ्यात शेवटी म्हणजे मी डायरेक्ट तुला लास्टची गोष्ट सांगतो, 4 डायलिसिस आणि बायोप्सी नंतर मला एक गोष्ट कळाली, ती म्हणजे रेब्डोमायलिसिस. रेब्डोमायलिसिसमध्ये तुम्हाला डिहायड्रेशन तर होतंच, पण तुमचं मसल टिअर झालं की त्यातनं एक टॉक्झिन्स बाहेर पडतात, आपल्या बॉडीतले टॉक्झिन्स. तर ते टॉक्झिन्स माझ्या युरिनमध्ये मिक्स झाले होते आणि युरिन पास होताना मला त्यातनं ब्लड जात होतं एकदम डार्क. म्हणून जेव्हा मी एक व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यामध्ये मी ते मेन्शन केलं की आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो, माझी पण पहिल्यांदा जेव्हा ब्लड टेस्ट झाली, सोनोग्राफी झाली, तेव्हा सगळं नॉर्मलच होतं. डेंग्यूची टेस्ट केली किंवा टायफॉईडची टेस्ट केली, जॉन्डिसची टेस्ट केली, ते नॉर्मल होतं कारण त्याचा इश्यूच नव्हता. इश्यू किडनीचा आहे आणि आपण उलट्या झाल्यानंतर किडनीपर्यंत पोहोचतच नाही कधी. सो मुद्दाम मी ते मेन्शन केलं की जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मला कशाचा तरी त्रास होतोय, तर तेव्हा तुम्ही पहिला किडनी चेक करा, कारण ते फिल्टर करूनच काही गोष्टी ज्या आपल्या बॉडीला गरजेच्या नाही आहेत ते बाहेर फेकत असतं. बरोबर. आणि आपण काय म्हणतो की हार्ट अटॅक आला तरच आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम झाला किंवा ब्रेन ट्युमर, पण ह्या असं काही सगळ्याचं नसतं. मूळ जे आहे ना ते किडनी आहे. हो, म्हणजे बरेचदा आता हल्ली तर हार्ट अटॅकच्या एवढ्या बातम्या ऐकतो आपण, तर खरं तर काहीच नव्हतं, हे इतकं आहे. आणि त्याच्यानंतर इव्हेंच्युअली मग आपल्याला असं होतं की अरे पण मग त्याला मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम होता का, मग त्याला स्ट्रेस होता का, मग त्याला इतर कुठच्या बॉडी पार्टवरती त्याचा इफेक्ट होता का, हे सगळं. कारण डॉक्टरनी पण मला तेच सांगितलं होतं, म्हणजे किडनीचा इश्यू असताना सुद्धा मला काय सांगितलं की पेशंटची सडन डेथ होऊ शकते किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. कारण माझा बीपी कंट्रोल येत नव्हता, माझा बीपी 210 होता, जो नॉर्मली 110-70 पाहिजे. तर ते म्हणले की हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा लॉंग टाईमसाठी पेशंट कोम्यात जाऊ शकतो. कारण क्रेटेनाईन लेवल एवढं पोचणं म्हणजे हॉरिबल असतं. पण मला असं वाटतं की आता पुन्हा तेच की मग ते जिममुळे झालं का किंवा तू प्रोटीन्स किंवा इतर सप्लिमेंट्स घेतो, रादर मला असं वाटतं की तू व्यायाम करत होतास म्हणून तू इतका तग धरू शकलास रे. एक्झॅक्टली. नाहीतर ते अवघड झालं असतं. नाही, डॉक्टरनी मला विचारलं तू दारू पितोस का, मी म्हटलं नाही, निर्व्यसनी आहे म्हटलं मी. तर म्हटले मग तू स्टेरॉइड्स घेतोस का, जिम वगैरे करतोस असं तू सांगितलंस. मी म्हटलं नाही, ते पण करत नाही म्हटलं मी. मग त्यांना असं होतं की मग झालंय कशामुळं, कारण डॉक्टर शेवटी त्यांना ते कॉज कळायला पाहिजे कशामुळे झाले ते. मग ते म्हटले की आपण बायोप्सी करूयात. मग बायोप्सीमध्ये काय असतं की एक किडनीचा एक छोटासा तुकडा काढतात आणि मग त्याच्यावरनं ते रिसर्च करतात, त्याला 5 दिवस लागतात रिपोर्ट्स यायला वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना असं काही सापडलं नाही की बाबा दारूचा काही आहे प्रॉब्लेम किंवा स्टेरॉइड्सचा काही आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक गोष्ट मला विचारली की तू ह्याच्या आधी कधी खूप जास्त आजारी होतास आणि तेव्हा तुला औषधं दिलेली आहेत, त्या गोळ्यांचा काही परिणाम झाला आहे का ते पण बघूयात. ते पण नव्हतं. मग म्हटलं या 2-3 दिवसात काही वेगळं झालं आहे का तुझ्यासोबत. मग मी म्हटलं की मी घरच्या घरीच म्हटलं हे करत होतो, स्कॉट्स वगैरे किंवा डिप्स वगैरे करायचो, कारण 1-2 महिने मी काय ॲक्टिव्ह नव्हतोच, बोटाला लागलं होतं. आणि त्याच्या आधी पण म्हटलं कुठं ना कुठेतरी काहीतरी ॲक्सिडेंट झाले, वर्ष तसंच गेलं म्हटलं माझं. त्यामुळे वर्कआउट असा काही प्रॉपर नव्हताच माझा. 1-2 महिने व्हायचा, मग 4 महिने गॅप पडायचा, हेच झालं म्हटलं. मग ह्या 2 दिवसात जे काय झालं ते होतं डिहायड्रेशन, ते पण फूड पॉयझनिंगमुळं. मग त्या 2-3 गोष्टी मिक्स झाल्यामुळे ते म्हणले की किडनी शटडाऊन झाली.
म्हणजे संत्र निमित्त झालं. फक्त. बापरे. बरं, आवडतं फळ आणि ते पण. तेच होतं ना की आपल्याला ज्या माणसाला गोड भरपूर आवडतं त्याला डायबिटीज हो. सो आता अरे, आणि मी जसं मग तुला म्हणलं की मला जे बघायला येणारे लोक होते ना ते सगळे मला संत्रीच घेऊन येत होते. नाही, अरे बाबा म्हणलं, भीती बसली आई म्हणलं. गं. कसं कसं आयुष्य असतं यार आपलं. हो यार. म्हणजे जे खायचं नाहीये ते समोर येत राहील. हो. आणि मला हा प्रश्न खूप पडला होता, म्हणजे त्या बातम्या ज्या काही येत होत्या तुझ्याबद्दलच्या, तर त्याच्यामध्ये हे की तो निर्व्यसनी असून सुद्धा. हा. तर मला सांग की हे निर्व्यसनी असण्याची फिलिंग किंवा तुला का राहू वाटलं निर्व्यसनी? म्हणजे आजच्या काळात असं फार रेअरली ऐकू येतं की अरे मी दारू पित नाही, मी सिगरेट ओढत नाही. सो एकतर मी 8 वर्ष मिलिटरी स्कूलला शिकलोय, म्हणजे Military. 5वी ते 12वी मी Oh, मिलिटरी right. स्कूलला शिकलोय. आम्हाला कंपल्सरी NDAची एक्झाम होती 12वी झाल्यानंतर. आणि जेव्हा तुमचं बिघडायचं वय असतं 10वी 11वी 12वी, तेव्हा मी हॉस्टेलला होतो. आमचं हॉस्टेल बिघडतात लोक. हा, पण तिथं दारू सिगरेट मिळत नाही ना. मिलिटरीच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्टेलमध्ये होतो मी त्यावेळी. त्यामुळे मला असं काही तिथं सवय लागण्यासारखं काही नव्हतं. दुसरं म्हणजे माझ्या घरचे खूप स्ट्रिक्ट आहेत. माझे वडील क्लास 1 ऑफिसर आहेत, त्यामुळे मग त्यांना कसले व्यसन नाही. माझा एक मामा दारूमुळे गेला. माझा एक मोठा भाऊ होता ज्याला दत्तक घेतलं होतं, तर तो दारूमुळे गेला. माझे आईचे वडील जे आहेत म्हणजे माझे आजोबा, ते दारूमुळे गेले. सो अशा काही गोष्टी आपल्याला समोर दिसतात ना, तर मग आपोआपच त्रास होतो त्या गोष्टीचा म्हण, किंवा नको वाटतं. बरं, दुसरी गोष्ट, मला पहिल्यापासून ते सोडा असणाऱ्या काही गोष्टी मला कधी जमल्याच नाही. सिगरेटच्या वासानं सुद्धा मग कधी कधी असं होतं की अरे नको यार. आणि ते पॅसिव्ह स्मोकर असतात, तसं झालेलं माझं. म्हणजे माझे फ्रेंड्स आहेत भरपूर, दारू पिणार आहेत, सिगरेट पिणार आहेत. इंडस्ट्रीच अशी आहे की म्हणजे असं काही नाहीये रादर, हा, पण तरी या इंडस्ट्रीमध्ये ती एक किक हवी असते लोकांना. म्हणजे ते सारखं काही लोक, तुला सांगू का, म्हणजे किक तर तो भाग वेगळाच. कूल दिसण्यासाठी सुद्धा काही लोक सिगरेट पितात. अर्थात का पितात मला हेच समजत नाही. फ्लेक्सिंग काय आता, म्हणजे ती आजकालच्या पिढीचा हा एक मोठा प्रॉब्लेम वाटतो मला समहाव, की फ्लेक्सिंग मध्येच इतकं चाललंय ना सगळं, की त्यांना खरं आयुष्य कसं असतं किंवा कसं जगायचं असतं हे नाही तेवढं लक्षात येतं. आणि मग त्यांना फक्त दाखवण्याच्या नादामध्ये सगळं. लोकांना मला असं म्हणायचं की नशा करण्यासाठी जे तुम्ही हे करताय ना, दारू पिताय, सिगरेट पिताय, किंवा आजकाल ते जरा ड्रग्ज आणि गांजा बिंजा तस्करी वगैरे या सगळ्या गोष्टी पण चालू आहेत. मला गणपती डान्स करायला प्रचंड आवडतं. म्हणजे मी त्या टाईपचा मुलगा आहे. मला लग्नात जर हळदीला वगैरे कुठं माझ्या मित्राची काहीतरी हळदी असेल तिथं म्हण, किंवा ऑफिस पार्टी असेल तिथं म्हण, तर आफ्टर पार्टी जेव्हा आम्ही डान्स करत असतो ना, मला त्याच्यामध्ये नशा आहे. मला डान्स करायला प्रचंड आवडतो. मी साधं हलगी जरी वाजली तरी माझं खांदे उडायला लागतं. सो मी असा आहे, मला त्याच्यामध्ये नशा मिळते. मग मी म्हणतो की म्युझिक एक अशी नशा आहे ना, तर तुम्ही ते करा ना. बरं, मी काय म्हणतात त्याला फिलॉसॉफी सांगते असं नाही की बाबा तुम्ही ते करा, दारू सोडा, मटण सोडा किंवा सिगरेट सोडा, असं नाही. पण मला जे आवडतं ते सांगतोय मी. बरं, मला सांग की बॉईज हॉस्टेलबद्दल तू मेन्शन केलंस, काय वेगळं ॲटमॉस्फिअर असतं तिथे? म्हणजे मला एक मुलगी म्हणून हे नक्की जाणून घ्यायला आवडेल. ऑल्सो तुला महिला शिक्षक नव्हत्या, म्हणजे एकच होत्या मला. हो का? हो. म्हणजे आमचं काय होतं तुला सांगू का, एक तर बॉईज हॉस्टेल, सगळे शिक्षक म्हणजे पुरुष सगळे, एकच आम्हाला मॅडम होत्या, आणि त्या पण होत्या सायन्स टीचर. आता लक्षात 10वीचा वर्ग आणि सायन्स टीचर म्हटल्यानंतर मग ते ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं. सळसळतं रक्त असतं त्यावेळी. आणि नेमकं आमचं असं होतं की आमचे जे प्रिन्सिपल होते ते पण सायन्स टीचरच होते, भलेही ते प्रिन्सिपल असले तरी. आणि आम्हाला ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जे आहे तो विषय त्यांनी शिकवला. म्हणजे ते 2 जे हे होते, पार्ट 1 पार्ट 2, ते त्यांनी असं होतं ते. पण हा, बॉईज हॉस्टेलमध्ये काय असतं माहिती आहे का, फिल्टर नसतो कुठंच. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये असलात तरी तुम्ही हा ठीक आहे, तुम्ही एका एज नंतर तुम्ही शिव्या द्यायला शिकता, नॉर्मल असतं ते तुमच्यामध्ये, ते ठीक आहे. भांडणं होतात कधी कधी, तुम्हाला ग्रुप स्टडीची जी काही सवय लागते ती तिथून तुम्हाला लागते. आणि हॉस्टेलला राहण्याच्या मागे एक हे काय असतं माहिती आहे काय,
आता मिलिटरी स्कूलला जी शिकणारी जी मुलं असतात त्यांचं काय होतं की ते एकाच कुठल्या लोकेशनचे नसतात, अच्छा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकेशनचं आहे. मग कोणी कोल्हापूरचं आहे, कोणी सांगलीचं आहे, साताऱ्याचं आहे, फलटणचं आहे, वाईचं आहे, पुण्याचं आहे, मुंबईचं आहे, इवन नॉर्थ साईडचे पण काही हिंदी मुलंसुद्धा आमच्याकडे शिकायला होती. ओके. तर मग त्यामुळे काय होतं की तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनचे मित्र भेटतात. आत्ता आमचं काय होतं तुला सांगू का, माझं आता पास आउट इयर आहे माझं 2011. बरं. मी 2011ला माझी 12वी झाली. त्याच्यानंतर आजही ती मुलं फलटणची, पुण्याची किंवा कुठलीही असू देत, इवन साध्या खेड्यातली जरी मुलं असतील तर ते आजही भेटतात. मग ते होतं ना की अरे ये कधीतरी आमच्या गावाकडं किंवा ये कधीतरी फलटणला. बरोबर. मग तो एक बॉन्ड तयार होतो असं म्हणेन मी. आणि दुसरी गोष्ट जसं मी म्हटलं की फिल्टर नसतो इथं. क्लासमध्ये मुली असल्या तर कसं होतं की समज शिक्षकांनी काही बोललं, आबरू गेली, मुलींच्या समोर काहीतरी झालं, भलेही मग तो तुमचा गृहपाठ असू दे, तो कंप्लीट जरी झालेला नसला किंवा अक्षर खराब असलं त्याच्यावरनं टोमणे किंवा कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही सगळी पोरच काय लाजाने काय कसलं असं हे असायचं. हा अप्रोच मला नवीनच कळलाय. म्हणजे हे ऍक्च्युली असू शकतं. म्हणजे मला तर, मी तर गर्ल्स स्कूलमध्ये होते, सो मला तेव्हाही लाज वाटायची. मी एकंदरीतच लाजरा स्वभाव होता माझा, त्यामुळे हा एक फॅक्टर माझ्या लक्षात आला नव्हता की कदाचित मुलींसमोर इज्जत जाणे आणि मुलांसमोर खरं इज्जत जाणे. आहे. आता तुला एक एक्झाम्पल सांगतो मी इंजिनिअरिंगला जेव्हा होतो ना तेव्हा क्लासमध्ये मुलं मुली दोन्ही होते. बर. त्यात आम्ही बॅक बेंचर, मुली पुढे बसायच्या, आम्ही पोरं सगळी मागं बसायचो. बरं, त्याच्यामध्ये आमचा M1चा क्लास होता. M1 म्हणजे काय? M1 म्हणजे मॅथमॅटिक्स 1, Okay. इंजिनिअरिंगचा एक हे आहे, सब्जेक्ट आहे. तर त्यावेळी आम्हाला शिकवायला होत्या एक मॅडम, तिरपणकर मॅडम म्हणून होत्या. फर्स्ट इयर टवाळकी पोरं आम्ही. आणि माझं असं झालं होतं की 8 वर्ष हॉस्टेलला राहिलो आहे आणि आम्हाला भरपूर हे होतं तिथं की मोबाईल नाही, आम्ही घरी लेटर लिहायचो. म्हणजे पत्रव्यवहार आम्हाला तेव्हा माहिती होता किंवा आम्ही तेव्हा करत होतो आईवडिलांच्या सोबत. किंवा आम्हाला बाहेरचं काही खाणं नव्हतं, चॉकलेट्स आणि या सगळ्या गोष्टी, पैसे नाहीत, बाहेर फिरणं नाही, पोरींचा तर काही संबंधच नाही, असं सगळं होतं. आणि जेव्हा मी इंजिनिअरिंगला आलो 12वी नंतर तेव्हा सगळं मिळालं. गाडी मिळाली, क्लासमध्ये मुली किंवा पैसे, मोबाईल, सगळ्या गोष्टी मिळाल्या. मग काय खुल्ला सांड. मग झालं त्यावेळी असं की आम्ही मागं बॅक बेंचर म्हणजे मागं बसल्यानंतर मग आम्ही काय करणार, टवाळ काय करणार. आणि एक गोष्ट त्यावेळी अशी झाली होती की जर समज एखादा तुम्ही पॉईंट मारताय क्लासमध्ये, एखादा तुम्ही काहीतरी टॉन्ट मारताय आणि तुमच्या त्या टॉन्टवरती अख्खा क्लास हसतोय, तर मग अरे आपण तर हिरो आहे बॉस. ह्याच्यामध्ये आम्हाला हे समजत नव्हतं त्यावेळी की बाबा तुझा टाइम वेस्ट होतोय किंवा समोर जे काही शिकवत आहेत ते तुझ्या लक्षातच येत नाहीये. म्हणजे आपण त्याच्यासाठी प्रिपेअर होतोय की आता मी कसं अजून कसा टॉन्ट मारू मी, मारू. अजून कशा मुली हसतील माझ्या टॉन्टवरती हे. मग शेवटी आम्हाला ते सगळं झाल्यानंतर मग 1-2 वेळा उभं केलं शिक्षकांनी. मग प्रोफेसरने ते मुलींच्या समोर आबरू काढल्यानंतर मग आम्ही जरा शांत आलो. म्हणजे तू म्हणतेस ना की मुलांच्या समोर काही फरक पडत नव्हता, काय बोलले जा तिकडे, काय आपलीच पोरायचं असं होत होतं. पण मुलींच्या समोर बोललं तर कसं, मग रिसेसमध्ये मग ते 2-3 मुली चालल्या की मग त्या बघणार, मग ते असं ते जरा इन्सल्टिंग वाटायचं म्हणून. डेंजर आहे. आणि मग तू बिल्डिंग वरून उडी कधी मारली होती? मी त्यावेळी होतो 3रीला. आणि हां, ती पण एक भारी स्टोरी आहे. म्हणजे आम्ही क्वार्टर्समध्ये राहत होतो. माझे वडील वेटरनरी ऑफिसर आहेत, तर त्यांना क्वार्टर्स होते गोकुळ दूध संघाचे. आणि आम्ही 3ऱ्या मजल्यावरती राहत होतो. आणि आमच्या घराच्या बॅकसाईडला मेमध्ये, म्हणजे मेचा महिना होता, दुसऱ्या दिवशी माझी शाळा सुरू होणार आहे, 4थीचा माझा क्लास, म्हणजे 4थीत मी जाणार आहे. आणि मी आदल्या दिवशी तो कांड केला होता. तर त्याच्या मागं पण काय होतं की पाठीमागे ना बॉक्स टाकले होते, TV, फ्रीज, कोणीतरी नवीन आलं होतं आय थिंक राहायला आमच्याकडे, आणि ते बॉक्सेस वगैरे टाकले होते. आणि मला असं झालं की ते फिल्ममध्ये आपण बघतो की वरून कोणतरी पडले बॉक्समध्ये आणि एकदम सेफ आहे, काही लागलेलं नाही वगैरे, आणि ते मला करायचं होतं. सो मी वरून उडी मारली, पडलो. हां, 3ऱ्या मजल्यावरनं मी बॉक्समध्ये पडलो आणि मला काहीच झालं नाही. ओके, कारण मी जेव्हा पडलो होतो तेव्हा मला काही जाणवलं नाही. मग मी उठायचा प्रयत्न केला, मला उठता येईना. मग मी पहिल्यांदा उजवा पाय असा स्ट्रेट केला, होत होता. डावा पाय स्ट्रेटच होईना. मग ते हळूहळू मग सुजायला लागला पाय. मग मला कळालं की मोडले. मग ओरडायला सुरू केलं. मग मम्मीला बोलवलं, मग बघितलं. मग जेव्हा मी ते बघितलं पहिल्यांदा, मी स्वतः बघितलं, तेव्हा माझ्या म्हणजे आपल्या घोट्याच्या बाजूची जी एक नळी टाईप अशी एक हे असते, म्हणजे जे हाड असतं ते बाहेर आलं होतं. आणि माझी गुडघ्याची वाटी जी आहे ती चेपली होती. आणि या साईडची 2 हाडं अजून
ती पण म्हणजे तुटल्यासारखीच आतल्यात तुटली होती ती. आता हे मला एक्सरेमध्ये कळालं, म्हणजे एक फक्त हाड बाहेर आलेलं तेवढं मला दिसलं होतं, पण आतल्यात मोडलेलं ते एक्सरेमध्ये कळालं. सो असं काहीतरी झालं होतं. आणि त्यावेळी पण मला आईनं धुतलं होतं, का केलंस, कुठनं उडी मारलीस वगैरे. मी म्हणलं इथनंच पडलं मला. मग नंतर जेव्हा ते 2-3 फटके पडले, मग सांगितलं वरनं उडी मारल्या. पण आधीच लागले त्याच्यात फटके. कोल्हापुरी आया अशाच आहेत. आई शपथ. अशा म्हणजे म्हणजे अशा की चांगल्याला चांगलं तर आहेच, पण तुझं वाईट झालं ना, त्यात पण का केलंस तू हे म्हणण्यासाठी पण 2 फटके खायचे आणि मग जवळ घेऊन मग ते नंतर की पोराचा पाय मोडलाय माझ्या, असं. मग ते सिंपती नंतर आधी ओरडा मग मार आणि मग सिंपती. मला तो हा पिक्चर आठवला, चिखलूचा. सेम काही फरक नव्हता, सेम. डेंजर. कोल्हापूरच्या आया, म्हणजे मला हे तुझं विशेषण फार आवडलं की कोल्हापूरच्या आया अशाच असतात. तुला अजून काय ट्रेट्स सेम जाणवतात? तुला सांगू का, म्हणजे माझी आई एकदम बिंदास आहे. म्हणजे टिपिकल कोल्हापुरी बोलणारी माझी आई आहे. आणि मी प्रत्येक वेळी हे सांगत आलो की माझ्याकडं बोलल्या गेलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आमच्याकडं फॉर एक्झाम्पल वडीलसुद्धा जेव्हा एखाद्या मुलाबद्दल काहीतरी बोलत असतात तेव्हा एकदम चिलमध्ये, एकदम नॉर्मलमध्ये बोलतात. आणि आमच्याकडं जी एक शिवी दिली जाते, तर त्या शिवीला पण एक गोडवा आहे. म्हणजे भरपूर वेळा असं म्हटलं जातं की अरे तुमच्याकडच्या बायका पण शिव्या देतात. अरे त्या शिवीच्या मागचा गोडवा पण बघा ना तुम्ही. मग कधी कधी असं म्हटलं जातं की मग तुम्ही खूपच शिवराळ लोक आहे तुम्ही, आणि त्या शिवीचा अर्थ माहिती आहे का? अरे अर्थ घेऊन कोण शिव्या देतं, पहिली गोष्ट. तसं करायला लागलं तर सगळे इट्स लाईक, मग ते तुम्ही बावळट आणि मूर्ख गाढवा इथपर्यंतच थांबा तुम्ही, नाही त्याच्या पलीकडे नाहीच जायचं. मग तुम्ही आमच्याकडे आता इथं फिल्टर लावता की नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे कुठं चाललीस, सो हे प्रेमानं बोलतात. किंवा खूप दिवस झालं फोन केला नाही मित्राला, हे मस्ती आला का तुला, हां फोन उचला काय होती रे तुला. सो हा एक टोन आहे, त्याच्यावरनं समोरच्या माणसाला कळते की भावाला म्हणजे फोन केला आहे किंवा फोनची अपेक्षा होती आणि केलेलं नाही रिस्पॉन्ड, असं असतं. हां, त्याच्यामध्ये पण मग वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत की ती शिवी कशी वापरली जाते. धमकीमध्ये पण ती आहे, प्रेमामध्ये पण ती आहे, काळजीमध्ये पण ती आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती वापरतो. ज्याला समजतं त्याला ते समजतं, त्याला काही ऑड वाटत नाही. हां, हेच बाहेरच्या माणसाला कोणाला तरी बोललो तर मग ते अरे त्यानं शिवी दिली मला राहला तो, असं होतं ते. तर त्यामुळे ती शिवी तुम्हाला समजू दे, त्याचा अर्थ घेऊन तुम्ही त्याला हे करू नका, असं एक प्रत्येक कोल्हापूरकराचं मत असतं. कोल्हापूर, मला सांग की एक नेहमी मी सुरुवात करताना असा प्रश्न विचारते की ज्याच्यातनं थोडंसं बालपणाविषयी आपल्याला जाणून घेता येतं, म्हणजे मला गेस्टच्या बालपणाविषयी. सो मला आज असं एक विचारायचं आहे की प्रिव्हिलेज हा जो शब्द आहे, तर त्या शब्दावर मी आणि अमेयने खूप चर्चा केली आहे. सो तो पॉडकास्ट जाऊन नक्की ऐका. मी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टीमला लिंक द्यायला सांगते. सो प्रिव्हिलेज काय असतं आणि प्रिव्हिलेज प्रत्येकासाठी कसं वेगळं आहे याच्याबद्दल आम्ही बोललो होतो. तर मला तुला विचारायचं आहे की तुझ्यासाठी लहानपणी प्रिव्हिलेज ची गोष्ट, म्हणजे प्रिव्हिलेज तुला वाटावं की हे माझं प्रिव्हिलेज आहे, जसं की मी चाळीत राहणं मुंबईच्या, हे माझं प्रिव्हिलेज होतं. मला असं वाटतं की असे अनेक अनुभव मी तिथे घेतले की जे अदरवाईज मी घेऊ शकले नसते. सो तुझ्या बाबतीत तुला कोणतं प्रिव्हिलेज वाटतं? मी जसं मगाशी म्हटलं की माझे वडील वेटरनरी ऑफिसर आहेत आणि त्यांचं कसं असायचं की ते विजिट्स करायचे. आम्ही खेड्यात राहायचो आणि विजिट्स करायचे ते, म्हणजे ज्यांची जनावरं आजारी आहेत किंवा ज्यांची जनावरं गाब आहेत त्यांना काही औषधं द्यायची. शेवटी शेतकऱ्यांसोबतचं त्यांचं जास्त कनेक्शन होतं, त्यामुळे आम्ही राहताना सुद्धा अशा खेड्यातच राहिलो आहे. सो माझं बालपण, जे मी तुला म्हटलं की मी उडी मारली होती 3ऱ्या मजल्यावर, ते पण आम्ही जिथं क्वार्टर्समध्ये राहत होतो, तर ती क्वार्टर्स होतं कुंभारवाड्यात, जिथं विटा बनवल्या जातात किंवा मडकी बनवली जातात, अशा एरियामध्ये मी राहिलो होतो. तर त्यांची मुलं जी होतीत ना, जे जनावरं चरायला नेत होते, म्हशी चरायला नेत होते, कारण ज्या एरियामध्ये मी राहत होतो तिथं एक कॅनॉल होता. मग कॅनॉलचं पाणी पण आणि आजूबाजूला हिरवं गवत पण, त्यामुळे संध्याकाळ झाली 3-4च्या दरम्यानचं दुपारचं ऊन जरासं खाली आलं की 4-4:30च्या दरम्यान ही मुलं काय करायची, त्यांची मुलं, विटा घालणाऱ्यांची मुलं. बरं, ही विटा घालणारी मुलं काय कुठली बिहारची वगैरे अशी कुठली नव्हती जी आत्ता तुम्ही बघताय, तीच लोक आहेत, कुंभारांची लोक, जी मराठ्यांचीच आहेत, आपल्या इथंच राहतात
साधी भोळी एकदम शेती करणारी माणसं, तर त्यांच्यासोबत मी त्यांच्यात राहून मी मोठा झालो आहे. तर तिथं असायचं की ती काय करायचीत मुलं, म्हशी चरायला घेऊन जायचीत, म्हशींना चरायला सोडायचे आणि मग आपली पुस्तकं वगैरे घेऊन मग तिथं अभ्यास करत बसायची. आणि माझं नेमकं त्यावेळी काय व्हायचं की मी शाळा माझी सुटायची 5 वाजता आणि मी चालत त्या कॅनॉलवरनं घरी यायचो. तर घरी येताना मग ते संदीप दादा, कृष्णा दादा वगैरे ही दोन मुलं जी होती तर त्यांच्याबरोबर मी रिटर्न यायचो घरी. मग मी यायचो पण कसं, म्हशीवर बसून. लहान होतो मी, 3री 4थीला काहीतरी होतं. हे मी फक्त टीव्हीवर बघितलं यार. सो मी म्हशीवरती बसून यायचो. तुला सांगतो, माझ्या कपड्याचा रंग स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट आणि डार्क ब्ल्यू कलरची चड्डी. 3रीला तसले कपडे होते आम्हाला. मी घरी यायचो आणि 5 वाजता माझी शाळा सुटायची. मी 7:30 वाजता घरी यायचो अंधार पडल्यानंतर. त्याच्यासोबत बसून मग तिथं खेळायचो, तिथं कॅनॉलमध्ये पोहायचं आणि मग सगळं झालं की मग म्हशीवरनं घरी यायचं. सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे विटा घालायला जायचं. मग विटा घालताना काय असतं की एक असा चौकोन आखलेला असतो, त्याच्यामध्ये चिखल असतो, त्याच्यामध्ये बगॅस घातलेला असतो. बगॅस म्हणजे जे उसाचं चिपाड असतं तर ते एकदम क्रश केलेलं असतं, ते म्हणजे वीट फुटायला नको म्हणून. सो कच्ची वीट जी बनवतो आपण तर तसं. तर त्या चिखलात खेळायचो, त्यांच्याच घरात मी जेवायचो. तर एवढं बेसिक मी जे जगलोय ना तिथं, ते मला नाही वाटत की आत्ताच्या मुलांना ते सगळं मिळेल. मला माझी आई, तुला माहिती आहे का, माझी आई आता एक बेसिक असतं की क्लास 1 ऑफिसरची बायको आहे, म्हणजे तेवढंच ते स्वच्छ ठेवणं, सगळं घर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. मी ह्यांच्या घरात राहायचो ना, माझे कपडे पण त्यांच्या घरात होते निम्मे. मी खेळायचो, कपडे घाण करून घ्यायचो, घरी येताना मग नवीन कपडे घालून मग मी माझ्या घरी. म्हणजे घरी सांगायचंच नाहीस तू? नाही, त्यांना माहिती होतं. अच्छा, ओके. ते म्हणायचं की तू म्हणजे त्यांचा दुसरा मुलगा, तू त्यांचा मुलगा, दुसरा मुलगा असं म्हणून ते मी कुंभारांच्यात राहिलेलो आहे त्यावेळी. नाही, पण हे खूप मस्त आहे. म्हणजे एक वेगळं कल्चर आपल्याला जेव्हा अनुभवायला मिळत असतं ना, ते खूप वेगळाच अनुभव आहे. म्हणजे मला आठवतंय, माझा एक मित्र आहे की त्याला म्हणजे त्याच्या घरात नॉनव्हेज खायचे नाहीत, तर तो बाहेर जाऊन नॉनव्हेज खायचा, घरी सांगायचं नाही. सो मला हे तेव्हा असं वाटतं, कसं करतो, असं कसं करतो हा. पण आता असं वाटायला लागले, नाहीतर त्याला टेस्ट कशा कळल्या असत्या, नाहीतर त्याला कसं कळलं असतं की अच्छा हे असं इतकं छान लागतं. सो हे नवीन एक्सप्लोअर करण्याची जी आणि आपल्या फील्डमध्ये तर ती खूपच छान मुभा मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे काय, की आपण हे बोलू शकतो. एक्झॅक्टली. भरपूर लोक असे आहेत की ते बोलूच नाहीत शकत, की ते भले ते आपल्यापेक्षा जास्त जगले असतील अशा काही गोष्टी. म्हणजे इव्हन आपण, मी शाळेला जाताना आंबे तोडलेत, चोरलेत, लिटरली तोडलेत पण नाही, चोरलेत मी. मार खाल्लाय, शिव्या खाल्ल्यात की शाळेला जातोय, चोऱ्या करतोय, असं तसं म्हणून. काही फरक पडत नव्हता. ते काय परत येणार नाही. आणि हे काय त्यावेळी माहिती नव्हतं की हे काय परत येणार नाही वगैरे. हे आत्ता कळते की मी त्यावेळी ते केलं म्हणून मी आता हे सांगू शकतोय. पण भरपूर लोक आहेत की ते काही सांगत नाहीत, इंट्रोवर्ट टाईप आहेत, जाऊ दे आम्हाला नाही बोलता येत रे जास्त, त्यामुळे मी सांगत नाही. हे असं होतं कधी कधी. नाही, म्हणून नाही, म्हणजे मला असं वाटतं की तो स्वभावाचा भाग झाला, पण आपल्याला सांगता येतं आणि आपल्याला सांगायची मुभा पण मिळते. म्हणजे असं काही लोकांना तर काही प्लॅटफॉर्म पण नसेल. सो मला ही खूप फॉर्च्युनेट गोष्ट माझ्या बाबतीत वाटते की ऍटलिस्ट मी 2 का एक्सपिरियन्स का होईना पण मी शेअर करू शकते. आणि त्याच्यावर पण लोक ऑफेंड होतात, पण म्हणजे त्यांचं असं म्हणणं असं, तू कशाला एवढी बोलतेस, गेस्टला बोलू दे, पण मी बोलते. एनिवे, सो मला सांग, वेटरनरी असंच नाव आहे ना त्या प्रोफेशनचं? हा, तर नेमकं काय प्रोफेशन असतं हे, म्हणजे मला माहिती नाही. वेटरनरी ऑफिसर म्हणजे जनावरांचे डॉक्टर. मग जनावरांच्या डॉक्टरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे जसं आता माणसांचे डॉक्टर, माणसांच्या डॉक्टरांमध्ये काय असतं, एक MBBS ज्याला सगळं माहिती असतं. म्हणजे साधे फ्लू वगैरे म्हण किंवा बाकीच्या गोष्टी, किरकोळ आजार जे असतात ते त्यांना माहिती असतात. किंवा त्यांच्याकडून आपल्याला काही गोष्टी कळतात, मग आपण MD कडे जातो. मग दुसऱ्या, मग कोणी हार्ट स्पेशलिस्ट असतं, कोणी ब्रेन स्पेशलिस्ट असतं, कोणी किडनी स्पेशलिस्ट असतं, न्यूफ्रोलॉजी वगैरे या सगळ्या गोष्टी. सो असं असतं. मग जे वेटरनरी ऑफिसर असतात ते गाई म्हशींसाठी काम करतात. मग पेटसाठी वेगळे असतात, म्हणजे कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी, तुमचे अजून काही पेट ॲनिमल्स असतील तर त्याच्यासाठी वेगळे. पण बेसिकली वेटरनरी ऑफिसर जे असतात, जे माझे वडील गोकुळ दूध संघात जे काम करत होते, ते जनावरांसाठी म्हणजे म्हशी आणि गाई, जी गुरं असतात त्यांच्यासाठी काम करत होते. पण म्हणजे तुला अशी एखादी आठवण आठवते का की त्याच्यातनं तुला खूप शिकण्यासारखं होतं त्यांच्या कुठल्या तरी प्रोसेसमध्ये? मी 2 लिटरली मी सर्जरीज बघितल्या होत्या.
म्हणजे एका म्हशीच्या म्हणजे आपण जी जनावरं जी बघतोय आता जी मोकाट सोडलेली जे जनावरं असतात ती का मोकाट सोडलेली असतात त्याच्या मागचं रिझन माहिती आहे तुला? नाही. एकतर ते दूध देत नाहीत म्हणून त्यांना सोडलेलं असतं ओ. किंवा त्यांचा आता काही उपयोग नाही म्हणून सोडलेलं असतं. इन टर्म्स ऑफ काय उपयोग नाही म्हणजे कुठल्याच गोष्टीत म्हणजे ते शेतात पण काम करू शकत नाहीत किंवा त्यांना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. जसं घोडा लंगडा झाला की त्याला गोळी मारतात म्हणतो आपण, तर ते तसं आहे की दूध टिपिकल ह्युमन बिहेवियर. हां, आता ही जी मोकाट फिरणारी जी जनावरं असतात ना त्यांचं काय असतं की ते दूध देणार नाहीत, मग त्यांना फुकटचा का चारा घाला, फुकट त्यांच्यावरती का खर्च करा, त्यांचा काहीच फायदा नाही आपल्याला. म्हणून मग काही गोष्टी काही शेतकरी हे सोडून देतात. आत्ता तर ते जरा कत्तलखानाने वगैरे हे जरा जास्तच वाढलंय. याच्या ऑब्व्हियसली ज्याच्या विरोधात असणं खूप गरजेचं आहे. पण जे मी ऑपरेशन बघितलं होतं माझ्या वडिलांनी केलेलं, तर मी त्यांच्यासोबत जात होतो, तर मी असं बघितलं होतं की एका म्हशीनं आहे ना हे काय म्हणतात त्याला खिळे, ब्लेड, कॉईन ह्या सगळ्या गोष्टी गिळल्या होत्या. म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. जे पिशवीतनं जे खाद्य जातं किंवा कचरा खात असताना कचऱ्यातनं जे काही खाद्य जातं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात आणि त्यांनी ते सर्जरी करून ते काढलं होतं. ते एक बघितलं होतं मी. आणि दुसरं एक बघितलं होतं मी, एका बकरीला बघितलं होतं मी. छोटी बकरी होती आणि तिला गॅस झाला होता आणि तो कशामुळे झाला होता तर सडलेलं गहू खाल्लं होतं त्याने म्हणून. तर त्यांची म्हणजे प्रोसेस एक अशी असते की जनावराला जे इंजेक्शन देतो त्याची सुई एक थोडीशी जाड असते आणि त्याचा जो मागचा भाग असतो ना तो मोठा असतो, जाड असतो असा. तर ती सुई त्यांना ती जागा माहिती असते कुठं सुई मारायची ते. ती सुई मारली त्यांनी तर त्यातनं तो गॅस जात होता. आणि तो गॅस असा असतो की जर तू तिथं लायटर लावलंस किंवा काडी जर तू पेटवलीस ना तर फ्युम्स येतात त्याच्यानं, म्हणजे लिटरली आग लागू शकते. माय गॉड. तर हे असतं आणि त्याचा घाणेरडा एवढा वास येतो, बाप रे बाप. बाप. इव्हन आपल्या पण आतड्यांचा खूप घाणेरडा वास येतो माहिती आहे का? हो का? खूप जास्त घाणेरडा वास येतो. हे काय तू आता या प्रोसेस मध्ये शिकलायस का? नाही म्हणजे लिटरली मी हे माझे वडील डॉक्टर असल्यामुळे किंवा माझे आजोबा डॉक्टर होते, ते माणसांचे डॉक्टर होते, तर त्यांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत मी. आणि आतड्यांमध्ये आपल्या जे काय आपण खातो ते प्रोसेस होऊन पूर्ण मग ते फिल्टर होताना त्या सगळ्या गोष्टी चिटकून तिथं राहतातच ना. बरोबर. त्यामुळे आतड्यांचा पण खूप भयंकर घाणेरडा वास येतो. बापरे. पण हे खूप डेंजर. आणि मी जे फर्स्ट टाइम मी ऐकतेय की नेमकं ह्यांचं काम कसं चालतं, कारण आतापर्यंत जनावरांचे डॉक्टर एवढीच संज्ञा माहिती असते, त्याच्या पलीकडे त्यांचं काम काय आहे, ते नेमके कसे तपासतात. कदाचित पेट्स ज्यांच्याकडे असतील त्यांना माहिती असेल, पण बरं तुला हे पण सांगतो मी, माझ्या म्हणजे माझे वडील वेटरनरी ऑफिसर असून जनावरांचे डॉक्टर असून माझ्या घरी एक सुद्धा पेट नाही आहे. म्हणजे माझ्या चुलत्यांच्याकडं आहेत, म्हशी आहेत, ते दुधाचं वगैरे त्यांचं हे करतात, ते शेती आहे त्यांच्याकडं वगैरे सगळं. पण माझ्या घरी कुत्रं नाही, मांजर नाही, अजून कुठला प्राणी नाही. काही स्पेसिफिक कारण आहे का? हां, म्हणजे वडिलांचं मत असं आहे की मग त्यातनं जे काही केस वगैरे पडतात तर त्याचा आपल्याला प्रॉब्लेम होतो. मांजरांची केसं पडतात किंवा कुत्र्यांची केसं पडतात. आता भरपूर पेटलं असं त्याच्यावरती ते म्हणतील की त्यांना साफ ठेवावं लागतं किंवा काय, ते भलेही काही असलं पण हे आहे म्हणजे सायंटिफिक याच्या मागे रिझन आहे की ते केस जे असतात ते श्वासाद्वारे आपल्या फुफ्फुसात जाऊ शकतात, त्याच्यामुळे काही ना काहीतरी इश्यू होऊ शकतो. म्हणजे अस्थमॅटिक पेशंट्सना सांगतातच की मांजरीपासून लांब राहा. बरोबर. कदाचित हे रादर म्हणजे आता मला तर हे सायंटिफिक रिझन म्हणून कळलं, पण खूप लोकांचं असंही म्हणणं असतं की जेव्हा तुम्ही कुत्रा मांजर अगदी घर म्हणजे ॲटलिस्ट तुमचा बंगला असेल किंवा गावाकडे कसं त्यांचं असं म्हणजे स्पेसिफिकली घरातच ठेवत नाहीत, म्हणजे ते जाऊन येऊन असतात, मग ते फक्त खाण्यापुरतं येतात. तर हे ॲटलिस्ट लॉजिकल आहे. पण काही लोक चाळीमध्ये सुद्धा म्हणजे मी बघितलंय की चाळीमध्ये पण मुंबईला मला एक गोष्ट मध्ये समजली, म्हणजे मला हे माहिती नव्हतं टू बी व्हेरी ऑनेस्ट, की कुत्र्यांना सुद्धा पिरियड्स येतात, हे मला माहिती नव्हतं. म्हणजे कुत्रीला जे पिरियड्स येतात हे मला कधी कळालं जेव्हा आमच्या जवळ एक म्हणजे आमच्या रिलेटिव्हपैकी एकाच्या घरात पग होतं, फिमेल, आणि तिला महिन्यातून जेव्हा पिरियड्स होत होते तेव्हा मला कळालं की अरे असो पण असतो, त्याला डायपर घालत होते. म्हणजे ते म्हणलं हे पहिल्यांदाच ऐकलं म्हणलं आपण. पण ते म्हणजे सांभाळणं आणि त्याची म्हणजे आपण ते माणसांसारखंच जसं आपण ट्रीट करतो तसंच मग आपल्याला त्यांना सांभाळावं, म्हणजे बाळासारखं अगदी की ते करावं लागतं, नाहीतर
ते थोडंसं ट्रिकी किंवा कॉम्प्लिकेटेड होतं. एनिवे, तू त्या बाबतीत प्रिव्हिलेज होतास की तुझ्यावर पैशाचं म्हणजे पैसे कमवणं हे प्रेशर नव्हतं, सो तू एक्सप्लोअर करू शकत होतास तुझं. मी जेव्हा रेडिओ जॉईन केला, मला तर काय तेव्हा खूप कमी पगार होता मला, त्यामुळे मला सांगायला पण काही प्रॉब्लेम नाही आहे आता. तर तेव्हा मला 25 सॅलरी होती आणि इन हँड मला 21 मिळत होती. कमी नाही आहे बाय द वे. अरे फ्रेशर म्हणून कधीची गोष्ट आहे, 2017. मग तर अजिबातच कमी नाही. अरे पण जाऊ दे आता. तर मला तेव्हा 21 पगार होता. त्याच्यामध्ये मी एकतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होतो, माझ्या रूमचा रेंट आला, माझ्या गाडीचं पेट्रोलचा खर्च आला, खाण्यापिण्याचं मी एकटाच असल्यामुळे मेसला खाणं असणार, त्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे माझ्याकडे राहायचे 6-7 हजार रुपये फक्त 21मधले, कारण माझा 10,000चा हप्ता होता. मी माझी 2 व्हीलर घेतली होती, वडिलांनी हार्ड कॅश दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की 10,000 तू महिन्याला द्यायचं म्हणून. सो ती तुझी गाडी आहे असं तू सांगू शकशील. सो ते होतं, त्यामुळे ते 10,000 मी घरी पाठवायचो. त्याच्यानंतर काय झालं की मला ती सवय लागली की 10,000 रुपये मला बाजूला काढूनच ठेवायचे आहेत आणि बाकीच्या 11,000मध्ये मला रेंट सगळं संपवून मग 6,000 जे काय राहतात त्याच्यामध्ये चैनी करायची. सो मी दर 2 महिन्याला मी ते 6,000 रुपये, म्हणजे ह्या महिन्याचे 6,000 त्या महिन्याचे 6,000 असं दोन्ही मिळून माझ्याकडे 12,000 जर राहिले तर त्यातले 6,000चं मी शॉपिंग करायचो. एकटा राहत होतो, आईचं मत तेच होतं, एकटा राहतोयस, पोटाला खा, पोटासाठीच कमवतोयस, ते जास्त इम्पॉर्टंट आहे वगैरे असं सगळं होतं. आणि मला कपडे प्रचंड आवडतात, म्हणजे मला बाकी कुठल्या गोष्टी जरी नाही दिल्या तुम्ही तरी चालते, मला कपडे पाहिजेत. माझं म्हणजे वॉर्डरोब माझं एवढं भरलं आहे, मी तुला लिटरली सांगतो. मी जेव्हा आधी रेडिओला काम करत होतो ना, तेव्हा मी जेव्हा गोष्ट मनातली कॉन्टेंट करत होतो, माझा रोज एक वेगळा टी-शर्ट असायचा, रोज. आणि मला कमेंटमध्ये किंवा इनबॉक्समध्ये येऊन मला लोक विचारायचे की तुझी कंपनी तुला हे करते का म्हणून, स्पॉन्सर करते का म्हणून टी-शर्ट्स वगैरे, म्हणजे शर्ट्स वगैरे. काय लॉजिक आहे म्हटलं याच्या मागं. तो एकटा होतो, त्यामुळं जबाबदारी नव्हती, काय नव्हती. जबाबदारी मला जेव्हा माझं लग्न झालं त्याच्यानंतर माझा EMI सुरू झाला, होम लोनचा म्हण, किंवा घरी पैसे पाठवायचे. वडील रिटायर्ड झाले, मग ते रिटायर्ड झाल्यामुळं मी काय अजून घरी तसे पैसे पाठवत नाही किंवा माझ्या ह्याच्यावरती घर चालतं म्हणून. पण मग ते एक असतं की आता वडील आणि आई दोघं पण आता थोडं त्यांचं एज झालं आहे, सो आता इथनं पुढं परत ते पण आहे, म्हणजे ते दोघं, माझी बायको, माझा मुलगा, माझं स्वतःचं काहीतरी, आणि माझी दीदी आणि भाऊजी आणि माझी भाची. सो त्यांच्यासाठी काहीतरी दिवाळीला गिफ्ट घेतलं किंवा अजून काहीतरी सणात काहीतरी घेतलं. सो किमान आपल्याकडे तेवढं तरी पाहिजे. सो हे प्रेशर, मग त्याच्यामुळं मग एक्स्ट्रा काम करण्याची ती सवय, म्हणजे सॅलरी जाते EMIला पूर्ण, आणि बाकीचे इव्हेंट्स जे मी करतो, प्रमोशन्स असू देत, अँकरिंग असू दे, त्यातनं जे मिळणारं काही आहे त्याच्यामध्ये मग ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या भागवत असतो. मग आता होतं असं की जर समज एका महिन्यात जर मला काही इव्हेंट आलेच नाहीत तर माझ्याकडे काहीच नसतं. मग धडपड करायची, मग कोणाला तरी फोन कर, मग आहे का काही प्रमोशन, मग इव्हेंट आहे का कुठं, मग ठीक आहे. बरं, त्यामध्ये सुद्धा मी सांगतो, मी माझा एक बेंचमार्क सेट करून ठेवला आहे की मी एवढे पैसे घेईन, ह्याच्या खाली मी नाहीच येऊ शकत. म्हणजे तुम्ही काही लोक मी बघितले की अरे 5,000मध्ये कर की, नाही यार एवढं नाही परवडत. म्हणजे मला जर तुम्ही कोल्हापूरचा इव्हेंट देताय, मी पुणे टू कोल्हापूर ट्रॅव्हल करून 6 तास मी येणार, पेट्रोल 2-2.5 हजारचं मी जाताना टाकणार, येताना 2-2.5 हजारचं पेट्रोल टाकणार, टोल झाला माझा 1,000चा. त्याच्यामध्ये मी माझे 6 तास येण्याचे आणि 6 तास जाण्याचे, म्हणजे 12 तास मी देतोय. त्याच्यामध्ये तुमच्या इव्हेंटचे 3 तास, आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला फक्त 5,000 देताय, म्हणजे पदरचे पैसे घालून तुमचा इव्हेंट फुकटमध्ये करून गेल्यासारखं झालं ते. त्यामुळे मग मी कधी कधी म्हणतो की नको, मग जाऊ दे, नसलेलं बरं त्यापेक्षा. मग जेव्हा मी एक XYZ एक अमाऊंट सांगतो तर त्यावेळी असं होतं की मग ती काही लोकांना परवडते, काही लोकांना नाही परवडत. मग माझ्याकडनं प्रयत्न हे असतात की मी जर समोरच्या माणसाकडनं पैसे घेतोय ना, तर तेवढे डिलिव्हरेबल्स मी त्यांना देईन, मी तेवढं त्यांच्यावरती काम करेन. माझा कॉन्टेंट प्रत्येक वेळी वेगळा असेल, मग त्याच्यामध्ये माझी फॅमिली इन्व्हॉल्ड असेल का, तर मग फॅमिली कॉन्टेंट म्हणजे थोडासा असेल तर मग लोकांना बघायला पण मजा वाटते. फॉर एक्झाम्पल रिअल इस्टेटचा जर मी व्हिडिओ करतोय, मला एखादं नवीन घर घ्यायचं आहे किंवा काय, कॉलेज गोईंग स्टुडंट जाऊन जर तो व्हिडिओ करत असेल तर काय अर्थ नाही त्याच्यामध्ये. तेच मी आणि माझी आई बोलतोय, मी आणि माझे वडील बोलतोय की आता आमचं काय वय झालं बाबा, आता तू तुझं स्वतःचं काहीतरी घर घे, मी माझ्या वयाच्या 32व्या-33व्या वर्षी हे घर घेतलं, तुझं वय तेवढंच आहे, बघ विचार कर, आत्ता काम आहे तुझ्याकडं, पैसे आहे तुझ्याकडं, तू घेऊ शकतोस. हे कॉन्व्हर्सेशन जर रील्समध्ये येत असेल ना, तर बघणाऱ्याला पण ते वाटतं की हां यार सेम माझी स्टोरी आहे. सो माझा कॉन्टेंट मोस्टली मी तसा ठेवत असतो, त्यासाठी मी फॅमिली इन्व्हॉल्व करत असतो त्याच्यामध्ये. सो असं आहे थोडक्यात. तुझी लव्ह स्टोरी काय हाय ग,
काय रिॲक्शन का म्हणजे लव्ह म्हणजे स्टोरी खूप लोकांनी तुला विचारलंय म्हणून ही रिॲक्शन होती. लग्न झालं यार, आता काय लव्ह स्टोरीचं घेऊन बसलीस तू? 2.5 वर्षाचं पोरं काय माझं, मग काय आता love story घेऊन काय प्रेम जुनं होत नसतं होतं की. का? घासलेला दगड गुळगुळीत होतोय. प्रेमाचं काय सांगायलास तू? हे बघ, सुरुवात जेव्हा होते तेव्हा सगळं चांगलं वाटत असतं, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. तू आता मला तुझा तो मित्र समजतो की यायला वगैरे लग्न हा, केलं मग तो काय? मला मित्र समजतोस का तुम्हाला? हे बघ, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही निवांत असता. तुम्ही फिरू शकता, तुम्ही पैसे खर्च करू शकता, गर्लफ्रेंडवरती पैसे तुम्ही बक्कळ त्यावेळी खर्च करू शकता. पण काय होतं सांगू का तुला, जेव्हा लग्न होतं ना तेव्हा जेव्हा घर पण चालवायचं आहे, आपला पण खर्च आणि बायकोचा पण खर्च दोघांचा आहे, किंवा जर तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल तर रेंट द्यायचं आहे, नवीन घरात राहत असाल तर तुम्ही त्याचा लोन EMIचं हे करायचं आहे. फॅमिली पण आली, दोन्ही फॅमिली आल्या, माझी फॅमिली आली, तिची फॅमिली आली. बरोबर. मग त्याच्यामध्ये थोडंसं प्रेशर येतं आहे. मग असं होतं की यार मग कुठं जायचं म्हटलं तर नाही यार, मग 10,000 रुपये खर्च होतील बाहेर गेलो तर. हे लग्नाच्या आधी नसतं ना, कारण तेव्हा बाकी हे एवढे फाटे नसतात त्याला, EMI ते हे आणि ते आणि हे असं काही नसतं. हां, पण प्रेम हे जे इमोशन आहे ना ते ठीक आहे, ते मनात असतं किंवा ते तुमच्या वागण्यातनं दिसत असतं. पण जेव्हा फॅमिलीचा विषय येतो ना तेव्हा त्या प्रेमाला कुठेतरी बाजूला ठेवलं जातं. मग प्रत्येक वेळी मग फक्त तिथं फायनान्सचा विषय केला जातो. का तर स्वतःचं घर पाहिजे, स्वतःचं घर नसेल तर मग रेंटेड हाऊसमध्ये किती वर्ष राहणार. मग बाकी मग जर स्वतःचं घर जर असेल तर मग गाडी पाहिजे, मग गाडी पण कुठली पाहिजे तर थार पाहिजे. मग त्याच्यासाठी पैसे कमवणं गरजेचं आहे ना. मग असं ऐकायला मिळतं की आधी किती म्हणजे हे करत होतास, मला गिफ्ट्स देत होतास, आता किती बदललायस तू, आता काही देत नाहीस तू. अरे असं होतं. मला आठवतं आहे श्वेताचं जेव्हा आमचं लग्न जेव्हा ठरलं होतं आणि श्वेताचा ज्यावेळी बड्डे होता तर त्यावेळी मी त्याला पहिलं गिफ्ट दिलं होतं सगळ्यात महागडं. माझा पगार 30,000 आणि मी तिला जवळपास काहीतरी 47,000चं वॉच गिफ्ट केलं होतं. वाव, ओके. आणि मी तिला तेव्हा सांगितलं होतं की हे पहिलं आणि शेवटचं गिफ्ट आहे माझ्याकडं, परत मागू नकोस माझ्याकडं म्हण. सो असं होतं ते. सो मला असं होतं की मी एवढं काय म्हणतात त्याला की पैसे खर्च करून स्वतःवरती सगळ्या गोष्टी हे करणाऱ्यातला मी मुलगा नाही आहे. मला सेव्हिंग आवडतं. जेवढे माझ्याकडं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 5,000 रुपये जर असतील ना तर मी 5,000मध्ये 5 शर्ट किंवा असं काहीतरी घेईन. 5,000चं एकच नाही घेणार मी. लॉजिक आहे ना. ब्रँडेड तर म्हणजे प्लीजच असं होतं माझं. तुम्ही माणूस क्वालिटी असाल तर तुमच्यावरती काही सूट होतं. तुम्हाला कसं कॅरी करता येतं हे तुमच्यावरती आहे. एक्झॅक्टली. आणि मी तर कायमच अशी मुलगी आहे की मी स्ट्रीट शॉपिंग वाली आहे. मी पण, मला कधीच असं ब्रँडेड पाहिजे वगैरे असं. म्हणजे तुला सांगू का, मला भरपूर लोकांनी मला कमेंटमध्ये म्हटले, मला भेटल्यानंतर म्हटले की अरे शर्ट भारी आहे यार. आता यांना कसं सांगणार सांग की लोकल दुकानातनं घेतलाय मी, आवडला घेतला. बरं माझं असं पण नाही की नाही यार आवडत नाही मग तो बघू का, नाही नको, मग हा बघू का, नाही नको. बघायचं कलर, हा ठीक आहे जरा दाखवा, बघितला, डिझाईन आवडली, चला पॅक करा. सो एवढी साधी शॉपिंग असते माझी. आणि असंच असावं. म्हणजे मला तर असं वाटतं की उलट तुम्ही एक्स्ट्रा कपडे घेऊ शकता, याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय. होय, म्हणजे तुम्हाला 500 रुपयामध्ये जर एक टी शर्ट मिळतोय तर तुम्ही दर महिन्याला 4-4 घेऊ शकता आरामात. 2,000 रुपये तुम्ही स्वतःसाठी खर्च करूच शकता. ऍब्सोल्युटली. मला आणि वाटतं तू म्हणजे जसं म्हणजे जितकं कपड्यांच्या बाबतीत आहेस तितकं खाण्याच्या बाबतीत नाही आहेस ना. मी फुडी नाही अजिबात. तू फक्त मटण लव्हर आहेस, बाकी काही. अरे प्रचंड, मला मटण म्हणजे मला जीव की प्रॉन्स. म्हणजे मला प्रॉन्स पण आवडतात. म्हणून ते प्रॉन्स, त्याच्यानंतर पापलेट आणि मटण, आणि ह्याच्या सगळ्यामध्ये टॉपला आहे ते म्हणजे मटण आहे. ऑब्व्हियसली आम्ही कोल्हापूरकर, तांबडा पांढरा शिवाय आमचं जमत नाही. पण तुला असं वाटतं का की आता कोल्हापूरच्या मटणला कॉम्पिटिशन यायला लागली आहे? कारण धाराशिवचं ते ढवारा आलंय आणि लेट मी कम्प्लीट त्याच्यानंतर ते साताऱ्याचं काय किंवा सातारा आणि काळा मसाला नगरची म्हणजे हॉटेल्स इथे पुण्यात खूप फेमस व्हायला लागले. बघ, तुम्ही ज्या एरियात राहता किंवा तुम्ही ज्या लोकेशनला मोठे झालेले असता, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचं. तू आईच्या हातचं मोदक जर खात असशील आणि त्याच्यापेक्षा सोन्यानं पिवळं झालेलं जरी मोदक तुला दुसरीकडे कुठेतरी मिळत असेल तरी तुला तीच चव सुटणार नाही. तू ट्राय करू शकते जास्तीत जास्त. छान होती चव, पण कोल्हापूरसारखं नाही असं.
यार हे किती गोड आहे की तू कोल्हापूरला आई म्हटलंयस. हो. सो स्वीट यार. आय मीन मला कायम असं वाटतं माहितीये की म्हणजे मी ओरिजिनली मुंबईची म्हणजे माझं गाव सांगली आहे बाबाकडचं. अच्छा, पण म्हणजे तू गाववाली आहेस आमची. आहे पण त्याशी नाहीये पण कारण तिथे आता आमचं काही नाहीये. अच्छा, पूर्वी होतं प्रताप टॉकीज नावाचा जो एरिया आहे बर. तिथे तीच आमची जमीन होती. बर. पण ते somehow नंतर सगळं गेलं आणि मग आम्ही मुंबईत शिफ्ट झालो. पण मला सगळ्यात वाईट कुठच्या गोष्टीचं वाटत असेल, मी आधी पण हे बोललीये की तर माझ्याकडे बोलीभाषा नाहीये आणि माझ्याकडे गाव नाहीये जे असं मी माझं म्हणू शकेन. तू कोल्हापूरला माझ्या घरी कधीही येऊ शकते. मी अजूनही गल्लीत राहतो. जमिनीवरचं घर आहे आमचं. फ्लॅट बीट असला काही विषय नाही. घरी आहे कधीही, गल्लीत राहतो मी. त्यामुळे गल्लीत तुला म्हणजे सगळं- काय गल्ली म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सोसायटीज असतात मोठ्या मोठ्या, तर तिचं कसं 10 मजली 12 मजली बिल्डिंग आहे आणि तिथे तुम्ही राहता एखाद्या फ्लॅटमध्ये, तर त्यात मजा नाही. गल्ली म्हणजे कशी असते की एक 10-12 घर, म्हणजे एक समोर एक रोड, बर तिकडं एक 6-7 घरं, इकडे एक 6-7 घरं, आणि प्रत्येक घरात प्रत्येक माणसाला तुमच्या घरातला माणूस माहिती असतो. बर किंवा तुम्ही त्यांच्या घरी जाऊन कधीही बसू शकता, गप्पा मारू शकता, ते तुमच्या घरी कधी येऊ शकतात, गप्पा मारू शकतात. इथं तसं नाही आहे. इथं कसं आहे, भलेही ते ओळखीचे असले तरी फक्त सणाला तुम्ही, मग फॉर एक्झाम्पल आता पाडवा झाला तर पाडव्याला मग ते तुम्ही नऊवारी साडी नेसून किंवा सलवार कुर्ता घालून तुम्ही आलाय आणि मग ते एकमेकांना हाय गुढीपाडव्याच्या शुभेच्छा झाल्या. आमचं तसं नाही. आम्ही हक्कानं समोरच्या माणसाच्या घरात जाऊन सांगू शकतो, काकी पुरणपोळी केल्या, आमच्यात झालेल्या नाही, तुम्ही द्या वाडा, इथं खाणार आहे मी. सो हे प्रेम आहे. सो गावाकडची गोष्ट ही म्हण किंवा मग गल्लीतलं प्रेम हे असं आहे. म्हणून म्हटलं तू कधी ये घरला. कोल्हापुरात बदललंय काय म्हणजे आता थ्रू आउट तुला काही वाटतं का की काही बदललंय असं? त्याच गोष्टीचं वाईट वाटतं. अगं कोल्हापूर बदललंच नाही. म्हणजे मी लहान असल्यापासून मला वाईट असं म्हणायचं नाही आहे, पण बघ ना आता कोल्हापुरातले कितीतरी लोक आहेत जे कोल्हापुरात काही गोष्टी नाही आहेत म्हणून पुण्या मुंबईसारख्या सिटीमध्ये, बेंगलोरसारख्या सिटीमध्ये ते जॉबसाठी जातात, किंवा काही लोक तर सेटल झालेत तिकडं. मग कोल्हापुरात, मग जसं आता मी भरपूर वेळा मी याच्याबद्दल बोललो आहे, मी माझे रील्स त्याच्याबद्दल बनवलेत, सिरीज बनवलेत मी, की रस्ते चांगले नाही आहेत, IT सेक्टर नाही आहेत, किंवा मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत, किंवा अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या नाही आहेत. तर कुठंतरी वाटतं की बाबा हे आपल्या शहरात असावं. म्हणजे आई अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर आहे, कोल्हापुरी चप्पल म्हण, कोल्हापूरचा गूळ फेमस आहे म्हण, किंवा रंकाळा आहे, पंचगंगा नदी आहे, भरपूर गोष्टी आहेत. खिद्रापूर जवळपास आहे, पन्हाळगड आहे, ज्योतिबा डोंगर आहे, किती गोष्टी सांगू तुला. राधानगरी अभयारण्य आहे, शाहू महाराजांची ती भूमी आहे. एवढं सगळं असूनसुद्धा लोक कोल्हापूरला काय म्हणून ओळखतात? तांबडा पांढरा अंबाबाई मंदिर हे जर सोडलं, कोल्हापूरची लोक शिव्या देतात. ह्याच्या व्यतिरिक्त आपली काय ओळख आहे का बाबा? आपण त्या अभिमानानं सगळीकडे सांगतो की आमच्याकडे हे, आमच्याकडे ते आहे, पण त्या गोष्टी सोडून सुद्धा काही गोष्टी पाहिजेत ना आपल्या सिटीमध्ये. त्या नाही आहेत म्हणून तर मग बाहेर शिकायला येतात लोक. बरं, आणि मेंटॅलिटीचा एक प्रॉब्लेम आहे यार. म्हणजे मी आता कोल्हापूर गेलं खड्ड्यात नावाची एक सिरीज केली मी. मला लोकांनी काय कमेंट केल्या असतील, म्हणजे असं नाही म्हणत मी की सगळ्यांनीच विरोध केला. 80% लोकांना ते पटलं, कोल्हापूरच्या रस्त्यांच्याबद्दल मी बोलत होतो त्याच्याबद्दल. पण 20% कोल्हापुरातलीच लोक, तर मग तू त्यांना जेनझी म्हण किंवा मग त्या झोनची एराची ती मुलं म्हण, किंवा थोडीशी त्यांच्यापेक्षा मोठी म्हण, ज्यांनी कोल्हापूर ह्याच्या आधी कधी बघितलेलंच नाही आणि फक्त त्यांना कोल्हापूरला काय बोलायचं नाही हा जो एक त्यांच्या डोक्यात थॉट बसला आहे ना, त्याच्यामध्ये मला त्यांनी काय कमेंट केल्या, तू कोल्हापुरात कुठं असतोस, तू पुण्यात राहतोस, तू कोल्हापूरचं सांगू नकोस कौतुक, आम्ही काय करायचं आणि काय करायचं. मला असं होतं की यार मी, माझा जन्म तिथला आहे, मी शिकलो आहे तिथं, लहानपण माझं तिथं गेलं आहे, माझे आईवडील तिथं राहतात, माझी शाळा कॉलेज माझा पहिला जॉब सगळं तिथं झालं आहे. आणि जर तिथंच या सगळ्या गोष्टी मिळत नसतील आणि मग उगाचच ज्या आहेत त्या 1-2-3 गोष्टी, तांबडा पांढरा रस्सा, आई अंबाबाई महालक्ष्मीचं मंदिर, कोल्हापुरी चप्पल, रंकाळा, पंचगंगा, या 5-6 गोष्टी, पन्हाळा, ह्या 5-6 गोष्टी सोडून तुमच्याकडे काय आहे असं कोणीतरी विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहे? तुमच्याकडे आहे IT सेक्टर, जॉब आहेत तुमच्याकडे, पगार तुमच्याकडे मिळतो. मी तुला हे पण सांगतो की मी जेव्हा पहिला ज्या रेडिओला काम करत होतो, जिथं मला 25,000 पगार होता, 3चं मला त्या इयरली पॅकेज होतं. आता तू मला सांग, मला 3-3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मी काय एक्सपेक्ट करेन? एखाद्या दुसऱ्या सिटीमध्ये जर मी हाईक मागत असेल तर 30% हाईक, 30% आहे. 3 लाखाची 30% हाईक किती असू शकते?
बेसिक असू शकते. मला सांगितलं की 25,000 तुला तिथं मिळत होती, कोल्हापुरात तुला 18,000 देऊ शकतो आम्ही जास्तीत जास्त. मग तू विचार कर, मग का कोल्हापुरात लोक जॉब करतील? मग ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. ते कदाचित ती मेंटॅलिटी एक असते ना, मेंटॅलिटी म्हणण्यापेक्षा म्हणजे आता मुंबईत गेल्यानंतर तुमचं एक म्हणजे जेवढं तुम्ही कमवता तेवढं ते स्पेंड पण जातं. होतं. मी काय म्हणतोय माहिती आहे काय, मी म्हणजे त्या गोष्टीसाठी पण लोकांची तयारी आहे. जर मला पुण्यात जर समज XYZ अमाऊंट मिळत असेल आणि माझा रेंट पण तेवढा असेल, माझ्या बाकीच्या गोष्टींसाठी तेवढा खर्च होत असेल, तुमच्या सॅलरी स्लिपवरती ते दिसतं ना, त्याचा फायदा तुम्हाला पुढे इन फ्युचर मिळू शकतो. बरोबर. तुम्ही हाईक मागू शकता त्याच्यावरती. बरं, ते पैसे मिळतात कशाला? तुमच्या टॅलेंटबद्दल. तुम्ही जे काम करता, तुम्ही जे कष्ट करता, त्याचे पैसे आहेत ते. तुम्ही 25वरून 18वरती येत आहे का? तर तुम्हाला फक्त कोल्हापुरात यायचं आहे म्हणून. मग अशा वेळी मन मारून मग स्वतःचं घर सोडून, आईवडील सोडून, मित्रमंडळी सोडून, स्वतःचा सगळा एरिया सोडून तुम्हाला मग नाईलाज मग दुसऱ्या सिटीमध्ये जावं लागतं. कशासाठी? तर फ्युचरचा विचार करायचा आहे, पैसे कमवायचे, आईवडिलांना सांभाळायचं आहे, बायकोला सांभाळायचं आहे, मुलाला सांभाळायचं आहे, स्वतःचं काहीतरी करिअर घडवायचं आहे म्हणून. किती वाईट आहे ही गोष्ट. खरं आहे. तू छत्रपती संभाजीनगर मध्ये पण होतास, राईट? 3.5 वर्ष होतं तिथे. तुझा आर्जिंगचाच जॉब होता? पहिला होता? पहिला जॉब माझा. अच्छा, पहिला जॉब होता. ओ, काय किस्से आहेत तेव्हाचे? मी तिथं जसं म्हटलं की मी एकटा राहत होतो. एका खोलीमध्ये राहायचो मी. मला किती भाडं होतं? 1,500 रुपये काहीतरी भाडं होतं माझं. ओके. सो माझं बाकी सगळं खाणं पिणं वगैरे सगळं मी बाहेरचंच खायचो. बरं. माझा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का, की छत्रपती संभाजीनगरमध्ये मी व्हेज जास्त प्रिफर केलंच नाही कधी. खाल्लं तर एखाद दुसरं पनीरचं काहीतरी किंवा मग काजू मसाला वगैरे. त्याच्या व्यतिरिक्त मी काहीच खाल्लं नाही. ओके. मग मी तिथं नॉनव्हेज प्रिफर केलं. मी तुला सांगतो, मी त्यावेळी म्हणजे माझे हाल होत होते जेवणाचे, म्हणून मग मी कुठलाही वार पाळला नाही, कुठलाही दिवस पाळला नाही, काही बघितलं नाही. का तर सर्वाईव्ह करायचं होतं. आपल्याला एकतर जमत नाही, आपण काम करण्यासाठी आलो इथं, तर बाबा इथं कोणाच्या हातचं खायला मिळत नाही. चांगलं जेवण मिळणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही एकतर चांगली मेस लावा. हॉटेलला गेलात तर तुम्हाला मग त्या थाळीचे पैसे द्या, आणि रोज तुम्ही कुठं थाळी खाणार ना. सो तिथं शेवभाजी, शेवभाजीचा एक किस्सा मला सांगायचा आहे. मी आहे ना इंटरव्ह्यूला गेलो होतो पहिल्या दिवशी, आणि शेवभाजी हा प्रकार माझ्यासाठी पहिल्यांदाच, कोल्हापूरमध्ये शेवभाजी हा प्रकार नव्हता मी तेव्हा. पण पुण्यात येऊन पहिल्यांदा शेवभाजी खाल्ली. सो 2016ची गोष्ट आहे ही. मी इंटरव्ह्यूसाठी गेलो, आणि ज्या हॉस्टेलला मी राहिलो तर तिथं मला 1,500 रुपये वगैरे त्यांनी भाडं घेतलं. आणि मग मी त्यांनाच विचारलं, ते रिसेप्शनिस्ट जे होते तिथले रेक्टर, त्यांना मी विचारलं की म्हटलं माझा उद्या इंटरव्ह्यू आहे. म्हटलं मी आज रात्रीच फक्त राहणार आहे, उद्या मी चेकआउट करेन. म्हटलं इंटरव्ह्यू झाला की माझं मी जाईन म्हटलं कोल्हापूरला. तर मग मी म्हटलं की जेवणाचं काय सीन आहे म्हटलं, इथं कुठं जेवू शकतो म्हटलं. तर ते म्हटले की हॉस्टेलच्या बरोबर खाली आहे ना समोर एक मेस आहे, तर तिथं जा म्हटलं ठीक आहे. मग ते ताट असतं बघ, ज्याच्यामध्ये एक ट्रायंगल शेप, एक सर्कल शेप, इकडं परत एक ट्रायंगल शेप, आणि मध्ये एक असा स्क्वेअर शेप, असं एक ते ताट असतं. 2 भाज्या इथं, मध्ये आमटी, मग याच्यामध्ये भात, तसलं ताट होतं ते. तर मी गेलो, त्याने एका याच्यामध्ये आमटी टाकली, मधल्या त्या गोलमध्ये एका साईडला शेव ठेवली आणि चपाती दिली. मी एकच काय म्हटलं. तर मग मी बसलो पहिल्यांदा, आणि माझ्यासोबत एक त्याच मेसमध्ये एक मुलगा आला होता जेवायला. असं बघितलं त्याच्याकडे पहिल्यांदा. त्यानं काय केलं, आमटीमध्ये ती शेव मिक्स केली आणि त्याचा असा लगदा केला पूर्ण, म्हणजे जसं मिसळमध्ये आपण जसं खात होतो, आणि मग ते चपातीनं ते खाल्लं. हे काय म्हणलं नवीन. मग मला कळालं की याला शेवभाजी म्हणतात. बरं, ती बेसिक शेवभाजी होती. नंतर जेव्हा मी हॉटेलमध्ये खाल्ली, मग कळालं की शेवभाजी एक प्रॉपर एक डिश मिळते, आणि मग ती तुम्ही रोटीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. मग मला कळालं असं काहीतरी. डेंजर. हा, तर तू होतास की तिथे? सो मी रोज तर ते खाऊ शकत नव्हतो, पण स्टील माझ्या रूमच्या समोर आहे ना एक हॉटेल होतं, उडपी हॉटेल. तर तिथे एक थाळी मिळत होती, व्हेज थाळी. मग त्याच्यामध्ये शेवभाजी असायची, एक पनीर मटर मसाला असायची, रोटी असायची, आणि भात, जिरा राईस, एक पापड असा, आणि वरण असा. तर मग मी काय करायचो की ती डिश असायची काहीतरी 130 रुपयाला ती थाळी. मी रोज 130 रुपयाची ती थाळी खायचो रोज. मग नंतर मला असं व्हायला लागलं की म्हणजे मला स्वतःलाच ते शंका वाटायला लागली की बाबा मी रोज हे खातोय मसाल्याचं, आणि मला काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून.
मग त्यावेळी मग मी ठरवलं की बाबा जरा मिक्स ठेवूयात, व्हेज नॉनव्हेज दोन्ही असू देत म्हणून. त्याच दरम्यान मी गारखेडा नावाचा एक एरिया होता, तिथं राहिला होतो मी. तर तिथं एक नॉनव्हेज हॉटेल मला झालं सापडलं आणि तिथं होती 180 रुपयाला चिकन थाळी. मी रोज चिकन थाळी खायचो. आणि मी तिथल्या वेटरला, म्हणजे तो जो कोणी मुलगा होता ना, तो 2 मुलं होते त्या माणसाकडे कामाला, नवरा बायको दोघंजण ते हॉटेल चालवत होते. आणि त्या 2 मुलांपैकी एकट्याला मी सांगितलं होतं मी आरजे असं तसं हे तो त्याला मी बाटलीत उतरवला होता. तर त्याला मी काय करायचो, त्याला सांगायचो मी 2 पीस दे की एक्स्ट्रा. सो तो मला 2 पीस आणून एक्स्ट्रा द्यायचा. सो माझं रेग्युलर रुटीन मग ते झालं होतं. एक तर मग ती व्हेज थाळीमध्ये ते सेम जेवण किंवा मग नॉनव्हेज थाळीमध्ये चिकन आणि हे. म्हणजे पहिला जॉब म्हटल्यावरती एकतर खूप वेगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, इतके आपण एकतर आपलं गाव सोडलेलं असतं त्यामुळे तो होमसिक वाटणं चालू असतं. त्याच्यात आपल्याला सर्व्हाइव्ह कसं करायचं हे माहीत नसतं. म्हणजे खूप वेळा असं असतं की सर्व्हाइव्ह कसं करायचं हे माहिती असतील तरी अर्ध्या गोष्टी सोप्या होतात, तर तेही आपल्याला कळत नसतं. मी तुला सांगू का, मला एका गोष्टीचं काय हे होत होतं माहिती आहे काय, की म्हणजे माझा तो एक माइंडसेट मी बनवला होता की मी 8 वर्ष हॉस्टेलला राहिले, माझ्या आईवडिलांच्यापासून दूर राहिले, त्यामुळे मला काही फरक पडणार नाही म्हटलं, जगाच्या पाठीवर मला कुठेही पाठवा. पण जेव्हा मी छत्रपती संभाजीनगरला गेलो तेव्हा मी एकटा राहत होतो रूमवरती. आणि तेव्हा मला असं झालं की नाही यार, मी चुकीचा विचार करत होतो. कारण जेव्हा मी हॉस्टेलला होतो तेव्हा माझ्या रूममध्ये 6 मुलं होतो आम्ही, आणि 12 महिने 24 तास ते आमच्या समोर आहेत सगळे. म्हणजे आम्ही स्कूलमध्ये गेल्यानंतर एकत्र आम्ही बसतोय, आम्ही स्पोर्ट्समध्ये आम्ही एकत्र खेळतोय, किंवा आम्ही जॉगिंगला सकाळी जातो तर आम्ही एकत्र जातोय, आम्ही एका रूममध्ये राहतोय. आम्हाला टी व्ही जरी बघायची असेल तरी आम्ही सगळे 450 मुलं होतो, आम्ही एकत्र बसून, एकच टी व्ही होता छोटा, तर आम्ही बघतोय. एका पोर्चमध्ये असं ते हे केलं होतं, वरांड्यात असं टी व्ही लावला होता. हे मी छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर मी म्हटलं की एकटाच राहतोय, म्हणलं माझ्या घरात टी व्ही नाही आहे, मोबाईलवरती बसून किती बसणार. ऑफिसमध्ये गेल्यानंतर ऑफिसची जी 4 माझे मित्र मैत्रिणी जे काय झाले होते ते ऑफिस पुरतेच आहेत. ऑफिस झाल्यानंतर ते त्यांच्या घरी जातात, त्यांच्या फॅमिलीसोबत ते टाईम स्पेंड करतात. मला काय, मी माझ्या घरी येणार, एकटाच राहतोय, काहीच नाही. हे जेव्हा मला असं ट्रिगर झालं ना की अरे यार म्हटलं, तर तेव्हा एक असं होतं की तो माझा स्ट्रगलिंग पिरियड होता असं म्हटलं तरी काय हरकत नाही. पहिला जॉब होता, पैसे तर कमवायचे होते, कारण 2 वर्ष माझी वेस्ट झाली होती. मी इंटर्नशिप करत होतो, माझं इंजिनिअरिंग झालं. माझ्या घरच्यांचं मत असं होतं की बाबा आता काहीतरी इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी केलेस तर तू ते त्या फील्डमध्ये काहीतरी कर, आणि मला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. मग मी जेव्हा रेडिओ जॉईन केला तेव्हा मी 2 वर्ष इंटर्नशिप केली. 2 वर्षानंतर सुद्धा मला जॉब मिळाला नाही. मग माझ्या घरचे म्हणायला लागले की तू इंजिनिअरिंग करून 2 वर्ष फुकट घालवलीस म्हणून. मग मी म्हटलं की मला 1 महिना द्या म्हटलं, याच्यामध्ये जर मी जॉब मला ऑफर आली, एखादा शो मिळाला तर ठीक, नाही तर तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे म्हटलं मी. नशीब माझं चांगलं की मला छत्रपती संभाजीनगरवरनं कॉल आला, मी तिकडे गेलो. पण तिकडे गेल्यानंतर सुद्धा माझा काही स्ट्रगल संपला नव्हता. मी तुला लिटरली सांगतो, मी 1.5 वर्ष मी ऑफिसवर झोपत होतो, आणि माझ्या ऑफिसची लोक मला म्हणत होती की अरे तू रूमचं भाडं कशाला देतोस, इथंच झोपतोयस, इथंच एखादी बादली ठेव, इथल्याच वॉशरूममध्ये आंघोळ करू. म्हणजे तिथे एवढं काम होतं. हां, मी 5 सिटीसाठी शो करायचो तेव्हा. 5 सिटीज, हां, नगर, धुळे, अकोला, नांदेड आणि सांगली. तर 5 सिटीच्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या. 5 सिटीसाठी प्रत्येक सिटीचा कॉन्टेंट करावा लागत होता मला. आणि त्यामुळं मग काय व्हायचं की मग ते एका सिटीमध्ये एक लिंक टाकली, मग दुसऱ्या सिटीची लिंक करा, मग ती लिंक टाका, तिसऱ्या सिटीची करा, मग ती टाका. फ्रिक्वेन्सी वेगळी, एका ठिकाणी 104 होतं, एका ठिकाणी 94.3 होतं, एका ठिकाणी 95 होतं. मग ते प्रत्येक वेळी ती लिंकमध्ये तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी, आता जसं मी म्हणतोय की नमस्कार मी आरजे सुमित आणि तुम्ही ऐकता रेडिओ सिटी 91.1 FM. सो हे जे आहे ना, हे प्रत्येक सिटीचं वेगळं होतं ना त्यावेळी. मग ते करावं लागत होतं. जवळपास माझा 5 तासाचा शो, आणि प्रत्येक तासामध्ये 4 लिंक्स. 5 तासाच्या शोमध्ये जवळपास माझ्या 20 लिंक्स व्हायच्या, आणि 5 सिटीसाठी म्हणजे 20 100. मला 100 लिंक्स कराव्या लागत होत्या. पण स्टील मी 30 त्यातल्या कॉमन करायचो, म्हणजे बॉलिवूड रिलेटेड, स्पोर्ट्स रिलेटेड, नॅशनली काहीतरी झालं आहे तर त्याच्यामुळे माझ्या 30 लिंक्स वाचायच्या, कारण त्या सगळीकडे कॉमन मी टाकू शकत होतो. पण तरी 70, हां, म्हणजे किती एक्झॉस्टिंग काम असेल. मग त्याच्यामध्ये सुद्धा काही इन्सर्शन्स असायचे. मग ते वरच्या म्हणजे हेडकडून काहीतरी आलं आहे की बाबा आज काहीतरी झालं, फॉर एक्झाम्पल एखादं कोणीतरी एक्सपायर झालं तर मग गाण्याचा सिक्वेन्स चेंज करा, सॉफ्ट गाणी ठेवा, म्हणजे तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागायचं. हो, त्यात माझा शो सकाळी 7 वाजता, मी उठायचो 5:30 वाजता. 5:30 वाजता उठा, माझ्याकडे एकतर रूममध्ये गिझर नाही, काही नाही,
मग ते कॉईल घालायचो बादलीत मी, अर्धा तास त्याला ते गरम व्हायला पाणी लागायचं. मग मी 10-15 मिनटात माझी आंघोळ वगैरे आवरून मी ऑफिसवरती जायचो. आता मेस लावलेली नव्हती, काहीतरी आणून खाणं वगैरे हेच माझं असायचं. मी तुला सांगतो, मी कच्चं दूध म्हणजे जे आपलं पॅकेटचं दूध असतं ते आणायचो, क्लासमध्ये ते ओतायचो, गरम करायचं नाही काय नाही, त्याच्यामध्ये मग ब्रेड घालायचो आणि ऑफिसमध्ये आपल्या जे कॉफी आणि ह्याच्या मशीनमध्ये जे क्यूब आपण घालतो साखरेचे, तर ते शुगर क्यूब्स मी त्याच्यामध्ये घालून ते खायचो मी. माझा नाश्ता तो असायचा. किंवा मग कधी कधी मी एखादा ऑमलेट मागवायचो आणि मग ते ब्रेड पॅकेट ऑलरेडी असायचंच, मग त्यासोबत मग मी 2 अंड्याचं किंवा 4 अंड्यांचं ऑमलेट घेऊन यायचो पार्सल आणि मग ते ब्रेडसोबत खायचो. किंवा मग ते चपातीसोबत खालून 1-2 चपात्या आणायचो, तर ते तसं खायचो. तर असं मी जवळपास 1.5 वर्ष काढली. मग त्याच्यानंतर माझ्या बॉडीला ती सवय झाली. मी तुला सांगतो, दिवसभर काम करूनसुद्धा कधी कधी क्लॉक मॅनेज व्हायचा नाही, म्हणून मी रात्री ऑफिसमध्येच झोपायचो. ऑफिसमध्ये झोपून मी सकाळी लवकर उठायचो. ऑफिसमध्ये मी तसंच ब्रश माझा बॅगेत असायचा, मी ब्रश करायचो ऑफिसच्या ह्याच्यामध्ये वॉशरूममध्ये. ब्रश करून मी परत शो करायला यायचो. सकाळी 7 ते 12 शो झाला की मी 12 वाजता घरी जायचो, आंघोळ करायचो, मी परत ऑफिसवरती 1 वाजता यायचो. सो हे मी 1.5 वर्ष केलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्या गोष्टीची जशी सवय झाली, मग माझं मी टायमिंग बनवलं. मग तोपर्यंत काम आपल्याला फास्ट माझं होतच होतं ना. मग त्यानंतर मग मी सकाळी पोचायचो, शो करायचो आणि दुपारी मग मी 2:30-3 वाजता मी घरी यायचो. 3 वाजता घरी आलो की मी 6:30 वाजेपर्यंत झोपायचो, का तर सकाळी लवकर उठलो आहे. 6 वाजता उठलो की जाता जाता माझ्या घराच्या इथूनच एक चहाची टपरी होती, चहा प्यायचो. मी चहा पिऊन जिमला जात होतो. दुसरं काय प्री वर्कआउट आणि ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या ना तेव्हा. प्रोटीन आणि हे सगळं काय तेव्हा काही तेवढं माहिती पण नव्हतं म्हण, किंवा तेवढं घेऊ पण शकत नव्हतो मी. जिमवरती जायचो, जिममध्ये मग ते तेवढे थोडेफार मित्र भेटायचे, 1-1.5 तास त्यांच्यासोबत मग वर्कआउट करायचं, गप्पा मारायच्या. परत घरी आलो की एकटाच. कधी गिव्हअप नाही करू वाटलं? एका मोमेंटनंतर मला असं झालं, जेव्हा जेवणाचे हाल व्हायला लागले ना माझे, तेव्हा मला असं झालं की जाऊ दे यार, मी जातो कुठं तरी. पण दुसरा ऑप्शन पण नव्हता. रेडिओ एक अशी फील्ड आहे ना की इथं तुम्हाला जॉब मिळणं खूप डिफिकल्ट काम आहे. कारण तुम्हाला डोकं वापरून शो करायचा आहे, बरोबर. तुम्हाला स्टुडिओमध्ये बसायचं आहे, कधी कधी तरी तुम्हाला ऑन फील्ड जावं लागतं, बरोबर. सो इथले आरजेस ना लवकर जॉब सोडत नाहीत. फील्ड वर्क जास्त असेल ना तर मग आरजेंना मग ते म्हणतात की नाही मी दुसरं काहीतरी करतो बाकीच्या लोकांना. आरजेचं तसं नाही. त्यामुळे तू बघ ना, आता जेवढे सिनियर आरजेस आहेत, जेवढे सिनियर जॉक्स आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे. 12-12, 15-15 वर्षापासून ते आरजेइंग करतात आणि त्यांनी ती इमेज बनवून ठेवलेली आहे की आम्ही रेडिओ सिटीचे आरजे आहोत, आम्ही बाकीच्या रेडिओचे आरजे आहोत. मग त्यांच्यासोबतचा तो काय म्हणतात त्याला की ते नाव आहे की रेडिओ सिटीचा आरजे कोण, तर मग आरजे सुमित म्हण, आरजे सोनाली म्हण, किंवा आरजे केदार म्हण, आरजे शौनक म्हण, आरजे सलील म्हण, आरजे अर्चना म्हण. सो हे नाव लागलं आहे त्यांचं, का तर ते त्या कंपनीसोबत तेवढे वर्ष कॉन्स्टंट ते काम करत आहेत. मग असं होतं. मला झालं की यार हे सोडलं तर मग मी दुसरं काय करणार. आणि तेव्हा तर सुरुवात होती, दुसरीकडे कुठं जॉब नाही मिळाला तर मग करणार तरी काय, पण एवढा पगार तर मला कोणी देणार पण नाही. म्हणून मी 3.5 वर्ष काम केलं माझं. त्या 3.5 वर्षातसुद्धा मी भरपूर चांगल्या गोष्टी कंपनीला दिल्या. त्याच्यानंतर मग कंपनी ॲप्रिशिएट करायला लागली. मग एकदा असं झालं की जेव्हा खरंच ॲप्रिशिएशनची गरज होती मला, 3.5 वर्ष तुमच्यासोबत लॉयल काम करून मी तुमच्याकडे 1ही रुपये मला वाढवा 3 वर्षात म्हणून मी जेव्हा म्हटलं नसताना, जेव्हा मला एक अवॉर्ड मी डिझर्व करत होतो, तेव्हा तो अवॉर्ड जेव्हा कुठल्या तरी दुसऱ्या आरजेला दिला जातो जो 1 वर्षापूर्वी आलेला आहे, किंवा त्याच्या बॉसनी त्याच्यासाठी काम केले, माझ्या बॉसनी माझ्यासाठी काम करणं गरजेचं होतं असं मला जेव्हा वाटत होतं, तेव्हा मला मिळालं नाही. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, थँक्यू. जे काय 3.5 वर्ष तुम्ही मला दिलं त्याबद्दल म्हटलं मी आभारी आहे. आता म्हटलं मला माझ्या सक्सेससाठी म्हणा किंवा माझ्या पुढच्या करिअरसाठी म्हटलं मला चेंज करावं लागेल. मग मी सोडलं. आपल्या जॉबमध्ये किंवा आपण कुठलंही काम करत असू तर अप्रिसिएशन हे किती महत्त्वाचं आहे आणि काय लागतं ग. म्हणजे तुम्ही खूप चांगलं काम केलं एवढं जरी म्हटलं ना तरी तुमच्यासाठी खूप आहे ते. तुला माहिती आहे का की मी एवढ्या गोष्टीसाठी मी खूप तरसलो. कारण सांगतो तुला, मी ऑफिस जॉईन जेव्हा केलं होतं ना तर मला माहिती नव्हतं म्हणजे झेटा काय असतं, ती सिस्टीम कशी रन होते, कुठली गाणी जी आहेत ती विकत घेतलेली आहेत कंपनीने, कुठली गाणी आपण डिलीट करू शकतो, ह्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्यावेळी. प्रत्येक गाण्याला एक कॅटेगरी असते,
त्या कॅटेगरीमधलं गाणं तुम्ही डिलीट करू शकता. काही असतात ते एक्सक्लुझिव्ह असतात, ती फक्त तुमच्याकडे वाचतात असं असतं. आणि नेमकं झालं होतं असं की माझ्या बॉसने मला ते समजवलं होतं, पण माझ्या बॉसने काय सांगितलं की डी कॅटेगरीचं गाणं तू उडवू शकतोस. आता त्याच्यामध्ये पण सब कॅटेगरीज आहेत, D1, D2, D3, D4. बरोबर. आता हे सांगणं गरजेचं होतं की D1, D2, D3चं तू उडवू शकतोस. D4 ही एक्सक्लुझिव्ह कॅटेगरी आहे हे सांगितलंच नाही मला. आणि मी क्लॉक मॅनेज करताना मी D4चं एक गाणं उडवलं होतं. जॉईन होऊन 1च आठवडा झाला होता मला, आणि ते गाणं हे विकत घेतलं होतं. हे माझ्या दिल्लीच्या बॉसला कळालं. माझी दिल्लीची बॉस छत्रपती संभाजीनगरला ती स्टुडिओ व्हिजिटसाठी आली, ऑफिस व्हिजिटसाठी आली होती. आणि तिनं ते क्लॉक चेक केला की कुठल्या सिस्टीमवरून हे गाणं डिलीट झाले आणि कुठल्या टायमिंगला झाले. कळतं ना की मॉर्निंग शोला झाले आणि स्टुडिओमधनं झाले म्हणजे सुमितनं केलं. माझ्या बॉसनं मला दिले शिवे, तुम्हें समझ नहीं आता, पैसे दे के वो लिया था गाना, वो रोटेशन ख़त्म हो गया, उसका तुमने डिलीट करने के बाद वो पूरा पैसा अपना चला गया, हे झालं ते झालं वगैरे वगैरे. माझा पहिलाच जॉब, 1च आठवडा झाला मला जॉब जॉईन करून. बरं त्यात एक वेगळा आता तू त्याला इगो म्हण किंवा काही म्हण, जे काय असेल, पण कुठल्या तरी बाईनं आपल्याला शिव्या दिल्यात हे कुठंतरी मनाला लागतं. घरात फक्त आई आणि शाळेत फक्त बाई, ह्या दोघांनी दिलेल्याशिवाय कधीच मनाला लागत नाहीत. पण ऑफिसमध्ये तुम्ही आल्यानंतर तुमची कुणीतरी फिमेल बॉस आहे आणि ती तुम्हाला डायरेक्ट मी तुम्हाला नोकरी से निकाल सकती वगैरे हे म्हणते आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला वाईट वाटणारच ना. बरं तुम्ही तुमचं घरदार सोडून तुम्ही एवढ्या लांब सिटीमध्ये 450 किलोमीटर तुम्ही तुमचं घर सोडून आला आहे आणि तिथं पण तुम्हाला हेच ऐकायला मिळते. मला रडू आलं. म्हटलं बहुतेक माझा जॉब जाणार, कारण माझी बॉस म्हटलीच मला की तुम्हें पता है तुमने क्या किया है. म्हटलं की जी मॅम. तो म्हणे की इसी वजह से मैं तुम्हें नौकरी से निकाल सकती हूँ म्हटली. अरे माझं अजून प्रोबेशन पण कंप्लीट नाही म्हटलं. मग मी स्टुडिओमध्ये रडलो वगैरे सगळं झालं, बाहेर आलो. माझा एक सिनियर होता, आहे अजूनही, ज्यानं मला रेडिओ शिकवला म्हणायला काय हरकत नाही. प्रेषित रुद्रवार म्हणून आहे, RJ प्रेषित म्हणून. तो आता डॉक्टर झाला, म्हणजे डॉक्टर इन द सेन्स PhD डॉक्टर झाला तो. तर त्यानं बघितलं, मग त्यानं मला समजवलं की म्हटलं काय झालं आहे. मी म्हटलं असं झालं आहे. आणि मी हे प्रत्येक वेळी मी इंटरव्ह्यूमध्ये त्याचं नाव घेण्याच्या मागचं रिझन ते आहे की त्यांना मला शिकवलं की माणसानं का स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. मी रडत असताना त्यांना मला विचारलं की काय झालं. मी म्हटलं असं असं मॅडम बोलल्या म्हटलं. तो म्हटलं की लक्षात ठेव म्हटलं, 2 गोष्टी आहेत आयुष्यभर लक्षात ठेव. रडताना हे कधीच विसरायचं नाही. जेव्हा आपण जन्माला आलो त्यावेळी आपलं रडून झालं एकदा. दुसरं जेव्हा तुझा बाप मरेल तेव्हा रड. त्याच्यामध्ये तुझ्यासोबत काय होतंय, तू काय फेस करतोयस, कधीच रडायचं नाही. हे मला त्यांना त्यावेळी शिकवलं. म्हणून मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कोणाला हा किस्सा सांगतो तेव्हा मी त्याचं नाव यासाठीच घेतो की त्यानं मला जगायला शिकवलं. त्याच्यानंतर मी इव्हेंट्स केले, कंपनीच्या काही गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये मी माझी इन्व्हॉल्वमेंट दाखवली. मग माझ्या बॉसनं सगळ्यांच्या समोर, म्हणजे आमचा एक महाराष्ट्राचा एक ग्रुप होता, सगळे RJs त्याच्यामध्ये होते, तर त्या ग्रुपवरती मग ते कौतुक केलं तिनं की खूप चांगलं काम केलंस तू, यू आर जेम पर्सन ऑफ महाराष्ट्र रिजन, आय एम प्राऊड ऑफ यू माय बॉय वगैरे, ज्या मॅडमनं मला पहिल्या आठवड्यात शिव्या दिल्या होत्या. मग त्याच्यानंतर मग अजून चांगलं काम करायला मी सुरुवात केली. मग जे तू म्हणतेस ना की ॲप्रिसिएशन किती महत्त्वाचं आहे ते त्याच्यावरनं कळतं. आणि मला तेच होतं की मी 3.5 वर्ष तुमच्यासोबत 1ही रुपया मला वाढवून द्या म्हटलं नसतानासुद्धा मी जे डिझर्व करत होतो ते मला मिळालं नाही. मग मी म्हटलं की मी दुसरीकडे ट्राय करतो. मी तुला सांगतो, मी रेडिओ सिटी जॉईन केलं. मी पहिल्या वर्षी 2 अवॉर्ड्स घेतलेत. एक आहे तो एम्प्लॉई ऑफ द इयरचा घेतला, सिटी का सितारा म्हणून, आणि एक आहे तो माझी एक सिरीज आली होती मध्ये, हम मेहनत की खाते नावाची. तर त्याच्यामध्ये मी आहे ना ती पण मला सुचली कशी होती सांगतो. माझे वडील रिटायर्ड झाले, 60 नंतर रिटायरमेंट असते मोस्टली, बरोबर. सो जेव्हा रिटायरमेंट झाली त्याच्यानंतर मला असं वाटलं की यार भरपूर अशी लोक आहेत जे कधीच रिटायर्ड होत नाहीत, जे आपल्या शनिवार वाड्याच्या बाहेरची बसलेल्या म्हाताऱ्या बायका आहेत, म्हातारी जी माणसं आहेत जे बूट पॉलिश करतात किंवा पायातले ज्या अंगठ्या असतात उष्णतेचे जे आपण म्हणतो तांब्याच्या ज्या अंगठ्या ते विकतात, किंवा काहीतरी गळ्यात घालण्यासारखं किंवा जे काही छोटी मोठी जे काही गोष्टी आहेत ते जे विकतात, टोप्या विकतात, मास्क विकतात, ही लोक 60-70 वर्षांची आहेत, पण ह्यांना रिटायरमेंट आहे का आयुष्यात? ह्यांची मुलं किती कमवत असतील? जर ती जास्त कमवत असतील तर त्यांना ही गोष्ट करायची आज गरज पडते का? तर अशा लोकांसाठी मी एक सिरीज बनवली की हम मेहनत की खाते. आम्ही फुकट बसून नाही खात, म्हणजे भले आमचं वय होऊ दे, आम्हाला नाही त्या सगळ्या गोष्टी करता येत असत तरी पण
त्याच्यामध्ये ज्या काही इमोशनल गोष्टी माझ्यापर्यंत पोचल्या त्या लोकांच्या, की एका माणसानं सांगितलं की माझं शोरूम होतं म्हटलं शूजचं, माझ्या शोरूममध्ये चोरांनी येऊन ते लुटलं, सगळं झालं, फोडलं माझं शोरूम. मी म्हटलं रस्त्यावर 4 चप्पलची जोड घेऊन बसला होता तो माणूस, 4. कॅम्पमध्ये त्याचं दुकान होतं शूजचं. वेळ किती वाईट असते बघ. अशा लोकांच्या स्टोरीज मी कव्हर केल्या, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. ती सिरीज खूप छान गेली, म्हणून मग मला त्याच्याबद्दल एक अवॉर्ड मिळाला आणि तो गोल्ड हे होता, तो अवॉर्ड होता. मग त्याच्यानंतर मग मला असं झालं की मला अजून अवॉर्ड जिंकायचे आहेत, मला अजून काम करायचं आहे, अजून कष्ट करायचे आहेत. मग त्याच्यानंतर मी एक सिरीज करत गेलो. आणि मग मला जेव्हा लोकांच्याकडून म्हण, ऑफिसकडून म्हण, माझ्या बॉसकडून म्हण, जेव्हा जेव्हा ॲप्रिसिएशन मिळायला लागलं ना, तेव्हा मग मला अजून एनर्जी यायला लागली. सो हे आपण म्हणतोय ॲप्रिसिएशन खूप छोटा शब्द आहे, पण तुम्ही जर एखाद्याला म्हटलं ना की यार भारी काम आहे यार तुझं, यार भारी वाटतं, किंवा तुलासुद्धा भरपूर लोक म्हणत असतील जेव्हा तू इंटरव्ह्यू घेतेस कोणाचा तरी, कमेंटमध्ये अरे मैथिली यार तू भारी बोलतेस यार, किंवा भारी लोकांसोबत तू गप्पा मारतेस यार, तू तो हा क्वेश्चन विचारलास ना यार, माझ्या मनातला क्वेश्चन होता, इथंच जिंकलो आहे आपण. आणि हेच आपल्यासाठी ॲप्रिसिएशन आहे, हेच आपल्यासाठी पुढं जाण्यासाठीची एक पायरी असं मला वाटतं. आत्ता तू जे सांगितलंस की तू हम मेहनत की खाते है, ही सिरीज डोक्यात येणं आणि ती एक्झिक्यूट करणं हे ना ॲक्च्युली हे कॉमन नाही आहे किंवा हे रेअर आहे. म्हणजे मला हा प्रश्न पडतोय की ही जाणीव तुझ्यामध्ये कुठून येते असं तुला वाटतं, म्हणजे याचं मूळ काय? मी जसं म्हटलं की मला ती सिरीज कशी सुचली, तर माझे वडील रिटायर्ड झाले आणि त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम झाला, सगळं जेवण वगैरे झालं, सगळं झालं. स्टील माझे वडील म्हणजे त्यांना जे काय माझ्या घरची परिस्थिती चांगली आहे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण ज्या लोकांची परिस्थिती नाही आहे ते लोक काय करतात? मग त्यांना काय आराम नाही, म्हणजे त्यांना काही दुःख नाही किंवा त्यांना काही कष्ट नाही त्यांच्या आयुष्यात, मुलं सांभाळत नाहीत म्हणून मग ती लोक रस्त्यावर बसून मग ते चप्पल आणि हे विकतात, वाळे विकतात. मी अजून त्या एका सिरीज म्हणजे त्या सिरीजमध्ये एका माणसाला बघितलं, त्या माणसाकडं 7 गायी आहेत, मुली त्यांच्या ऑफिसर्स आहेत, म्हणजे काय म्हणतात त्याला, गव्हर्नमेंट जॉब करतात त्यांचे जावई चांगले आहेत, स्वतःच्या घरची शेती आहे, वाडा आहे त्यांचा. आणि तो माणूस काय करत होता माहीत आहे, ते एक असं ते काय म्हणतात त्याला, सामान नेण्यासाठी एक तो असा लाकडी असा एक मोठा असा एक असतो बघ, त्याच्यावरती ते पोती वगैरे ठेवले असते, हातगाडी, ते ओढत होता तो माणूस. म्हणजे विचार कर, त्याच्याकडे 7 गायी आहेत, म्हणजे किती तो हे करत असेल. 7 गायींचा खर्च, फक्त दूध देतात हा विषय तर सोडूनच दे, त्या 7 गायींना जे काही कडबा कुट्टी लागते ते म्हण, त्यांची जी काही निगा राखणं म्हण ते म्हण, स्वतःच्या घरात त्यांच्या मुली ऑफिसर्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, त्यांचे जावई त्यांचे चांगले काम करतात, आणि स्टील हा माणूस हातगाडी ओढतोय. त्याला काय गरज पडली? स्वाभिमान. मग मला असं झालं की यार ह्या माणसांना कधी ना कधीतरी रेस्टची गरज आहे. बरं त्याच्यामध्ये पण मी ती जर सिरीज बघितली असतील किंवा बघितलीच इथनं पुढं कधीतरी, तर त्याच्यामध्ये तुला एक गोष्ट कळेल की मी त्यांना शिदा दिल्या होत्या. 1 किलो डाळ, गूळ, साखर, तांदूळ, एक तेलाची पिशवी 1 लिटरची, ह्याचं पॅकेट बनवलं. तर मी 10 लोकांना ते देऊन 10 व्हिडिओज मी तसे बनवले होते. त्यांना हे माहितीही नव्हतं की मी व्हिडिओ शूट करतोय. आम्ही स्पाय कॅम टाईप असं ते शूट केलं. माईक होतं माझ्याकडं, माझा माईक माझ्या कॉलरला होता आणि एक माईक मी त्यांच्या समोर धरायचो. मग काही लोकांनी, एक बूट पॉलिश करणारे जे होते त्यांनी सांगितले की माझे वडील आर्मीत होते म्हणून. आर्मीतनं रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी हे बूट पॉलिशचं काम चालू केलं. त्यांना कमी पण अजिबात वाटला नाही की मी आर्मीत आहे आणि मी बूट पॉलिश करतोय, चप्पल शिवतोय लोकांची वगैरे वगैरे. त्यांनी सांगितले की मला 3 मुलं आहेत, 2 मुली आहेत, 1 मुलगा आहे, मग ते हे शिकतात ते शिकतात वगैरे वगैरे. मी तुला सांगतो की तो व्हिडिओ तू बघ, त्याचा जो क्लायमॅक्स आहे ना त्या व्हिडिओचा तो तू बघ, तुझ्या डोळ्यात नाही पाणी आलं तर मी तू सांगशील ते ऐकतो. मी शिदा ठेवली, त्याला म्हटलं की माझ्याकडनं मदत आहे म्हटलं, मला काही म्हटलं चप्पल वगैरे काही रिपेअर करायचं नव्हतं, मला फक्त तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हटलं. कारण तो तयारच होत नव्हता माणूस की त्याला बोलायचं वगैरे. आणि निरंजन म्हणून जो माझा मगाशी मित्र आला होता मला सोडायला इथं, तर त्यानं ते शूट केलं होतं. तर तो माणूस मी गेल्यानंतर त्यानं बाजूला टॉवेल ठेवला होता. तो टॉवेल असा छोटा हातरुमाल टाईप असतो बघ, थोडासा मोठा, तर तो घेऊन तो डोळे पुसत होता स्वतःचे. आता त्याला काय कमी आहे काय नाही आपल्याला काहीच माहिती नाही, पण ती शिदा बघून त्याच्या डोळ्यात पाणी आलं असेल. दिवसभर तो बिचारा उन्हात बसणार, छत्री
जास्तीत जास्त काय करतोय तो, तर एक छत्री लावली होती त्यानं, त्याच्याखाली बसून तो लोकांचं चप्पल शिवणं किंवा काय. बरं तिथंसुद्धा लोक त्यांना कधी कधी नावं ठेवतातच, म्हणजे चप्पल पायात ठेवूनच कधी कधी पॉलिश करून घेतात किंवा काय. त्याचा बाप मिलिटरीत असताना तो जर हे सगळं करत असेल तर किती वाईट गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं. पण तो माणूस एवढा स्वाभिमानी, तो म्हटला की मला लाज वाटत नाही म्हटला, माझ्या बापानं जे केले तेच मी करणार आणि मी माझ्या पोरांना शिकवून हे करू नका म्हणून मी सांगणार म्हटलं. अजून काय पाहिजे सांग तुला. आणि ह्या स्टोरीज माझ्या लाईफ टाईम आता माझ्या लक्षात राहणार आहेत ग. एक सिरीज केली आणि मग झालं माझं असं नाही आहे, पण हे प्रत्येक वेळी कुठं ना कुठं तरी निघणार आहे. प्रत्येक 10 लोकांचे मी त्यात लेडीज पण होते, जेंट्स पण होते, प्रत्येकांच्याकडनं काही ना काहीतरी वेगळी एक स्टोरी मिळाली. कॅम्पमध्ये अजून एक फॅमिली होती जे सगळेजण कचरा गोळा करणारे होते. तर आम्ही जेव्हा ते शिदा घेऊन आम्ही तिथं गेलो होतो ना, मी आणि निरंजन, तर तेव्हा आहे ना तिथे एक ती बाई कचरा गोळा करत होती, तिनं बघितलं. तर तिला काय वाटलं की म्हणजे त्यांचं काम काय होतं, तिथं ज्या बिल्डिंग्स होत्या, सोसायटी होत्या, त्या सोसायटीमधला कचरा गोळा करायचा आणि तो नेऊन गाड्यात टाकायचा. आणि मग ते तुम्ही कचरा घेऊन आलाय. हां, तर मग तो इकडं द्या म्हणत होते. मग मी म्हटलं कचरा नाही आहे म्हटला. मग तिच्यासोबत गप्पा मारल्या. मग तिच्यासोबत गप्पा मारल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की ते म्हटले की आम्ही ज्या सोसायटीमध्ये जी लोकं राहतात तर ते जे खायला देतात ना जेवण राहिलेलं ते आम्ही खातो म्हटलं. दुसरी गोष्ट म्हटलं की तुम्ही किती कमवता म्हटलं. तर ते म्हटले की आम्हाला एका घरातनं महिन्याचे फक्त 100 रुपये मिळतात. कसं घर चालवायचं सांग त्यांनी. मग त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. मग त्यांनी सांगितलं की माझी सून घरी असते, आम्ही सगळे बाकीचे म्हणजे तिचा नवरा, तिची मुलं, मुली, आम्ही सगळे कचरा गोळा करतोय. साफसफाई करण्याचं काम आहे आमचं. सूनबाईंना आम्ही इथं आणत नाही, ती घरात जेवण बनवायचं काम करते फक्त. हे माझ्यासोबत लाईफ टाईम राहील, कळतंय. त्यांना बघून म्हणजे ते जेव्हा तुम्ही म्हणजे मी हा आनंद इमॅजिन नाही करू शकत आहे की त्या मोमेंटला तुम्हाला काय वाटलं असेल जेव्हा तुम्ही ते दिल्यावरती ते त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून. म्हणजे माझ्या आईनी खूप असे एफर्ट्स, ती फार सांगत नाही पण मला माहिती आहे, मी बघायची रोज की जेव्हा कोविडचा काळ होता ना तेव्हा ती काय म्हणतात त्याला इमर्जन्सी ह्याच्यामध्ये होती की ओके, ICU मध्ये. नाही अत्यावश्यक सेवा. अच्छा. अत्यावश्यक सेवामध्ये, कारण ती बँकेत आहे त्यामुळे तिला जावंच लागायचं ऑफिसला. तर ती रोज सकाळी अशा 10 तूप रोटी म्हणजे तूप लावून साखर लावून अशा गुंडाळ्या करून ते रोल्स घेऊन जायची. तर म्हटलं 10 कोणाला घेऊन जातेस. तर ती रस्त्यातल्या सगळ्या लोकांना द्यायची, कारण काही खायलाच नाही, दुकानं उघडी नाहीत. आणि ते इतकं म्हणजे मला तिचं काय म्हणजे मी नेहमी असं म्हणते की माझ्या आईसारखं मला 5% जरी होता आलं ना तरी माझं आयुष्य सार्थकी झालं. आणि हे तुला सांगू का, ह्याचं फळ तुला मिळते, म्हणजे त्यांच्या पुण्याईचं फळ आपल्याला मिळते. हे याचा अनुभव मला मी हॉस्पिटलमध्ये असताना आला. मी जसं म्हटलं की मला जेव्हा डॉक्टरनी सांगितलं होतं की गॅरंटी देऊ शकत नाही मी पेशंटची, आणि तुम्ही फॉर्म भरून घ्या की येणाऱ्या काही वेळामध्ये जेव्हा डायलिसिस होणार असेल किंवा सेंट्रल लाईन टाकणार असेल त्यावेळी जर काय झालं तर त्याचे जबाबदार आम्ही आहोत, हे जेव्हा फॉर्मवरती साईन करून घेत होते त्याच्यानंतरसुद्धा मी वाचलो आहे, त्याच्यानंतर मी आज तुझ्यासमोर बसलो आहे. त्यावेळी मला भरपूर लोकांनी हे सांगितले की तुझ्या आईवडिलांची पुण्य आहे, त्यांनी जे 4 घास लोकांना खायला घातलेत ना, लोकांच्यासोबतचे जे कनेक्शन्स बनवलेत ना, त्याच्यामुळे तो आज वाचलायस. आणि हे खरंच आहे. आपण म्हणतोय की माझ्याकडं इम्युनिटी होती, मी खूप स्ट्रॉंग होतो, असं काही नसतं. आपल्या आईवडील जे पुण्याईचं जे काम करतात ना, ती पुण्याई आपल्या बरं माझ्या आईचे शब्द पण काय होते डॉक्टरांच्या समोर. मला जेव्हा सांगितलं की ट्रान्सप्लांट पण करावं लागेल म्हणून, माझी आई म्हटली की माझ्या नवऱ्याला BP शुगरचा त्रास आहे, म्हणजे माझ्या वडिलांना, त्यामुळे त्यांची किडनी चालणार नाही, माझं आयुष्य संपले, माझी किडनी द्या त्याला म्हणून. बरं विषय असा पण होता की माझ्या आईचं ब्लड ग्रुप आहे B निगेटिव्ह, रेअर ग्रुप आहे, त्यामुळं ते म्हणजे तिची किडनी पण मला चालणार नव्हती. पण तिचं म्हणजे तिच्या देवावरती एवढा स्ट्रॉंग बिलीव्ह होता की बाबा माझ्या मुलाला फक्त म्हणजे ती जेव्हा कोल्हापूरवरनं येत होती पुण्याला, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, तिनं कोल्हापुरातले जेवढे देवींचे मंदिर आहेत
मग ते अय्यांबाबाई महालक्ष्मीचं मंदिर असू दे, भवानी मातेचं मंदिर असू दे, महाकालीचं मंदिर असू दे, सगळीकडे ती ओट्या देऊन आली होती आणि सांगितली होती माझं पोरगं वाचू दे फक्त. आपले आईवडील आपल्या मुलांना जे काय हवं आहे ते सगळं मिळावं एवढंच प्रार्थना करत असतात, बाकी त्यांना काही नको असतं. पोरं जेव्हा म्हणतात ना की तुम्ही काय केलं आमच्यासाठी, हां, जेव्हा मला ते आई बाप नेहमी असं होतात ना, वाटतं की हे कोणी कसं काय म्हणू शकतं. Exactly. असं होतं मला. मला, मी तुला सांगू का, मी आता बाप आहे का 2.5 वर्षाच्या मुलाचा, त्यामुळं मला हे माहिती आहे की मी माझ्या आईवडिलांना असं कधीच म्हटलं नाही की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आजपर्यंत. पण जी मुलं म्हणतात ना, मला त्या सगळ्यांना एकच म्हणायचं की जेव्हा तुम्ही आईवडील व्हाल आणि जेव्हा तुमची मुलं तुम्हाला हे बोलतील ना, तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही तुमच्या आईबाबांना काय बोललाय. आणि ते तुम्हाला उलटून एक शब्द परत बोलत नाहीत, काहीच बोलत नाहीत. हल्ली तर हे सगळं इतकं कठीण होऊन बसलंय ना, म्हणजे पूर्वी, म्हणजे मी असं म्हणणार नाही की कुठच्या तरी पद्धतीचं पेरेंटिंग हे योग्य किंवा कुठच्या तरी पद्धतीचं अयोग्य. हा प्रत्येक व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे ही, आणि प्रत्येकाचं वेगळं असतं, खरं. मुलंही आणि त्याचे आईवडील. आईवडील पण पूर्वी एक होतं ना की एक धाक दाखवण्याची पद्धत होती किंवा मार, आणि ते फक्त आईवडिलांच्याकडनंच नाही, अगं शिक्षकांच्याकडनं पण सेम शिक्षकांकडनं पण असायचं. सो आता ह्या सगळ्या पद्धतीच बदलल्या आहेत. होय. त्यामुळे आई वडीलही कन्फ्युज्ड आहेत, मुलांनाही कळत नाही की आपण हे कसं घेतलं पाहिजे. म्हणजे प्रेम रिसीव्ह नाही करता येते पोरांना. असं होतंय की हे एवढं का प्रेम करतायत माझ्यावर, होय. असं. म्हणजे बरं, तू हे पण ऑब्झर्व केलं असशील की म्हणजे तुझ्या घरात तुझा कोणी मोठा भाऊ असेल किंवा मोठी बहीण असेल, त्यांची मुलं असतील आता, तर ज्या आईवडिलांनी आपल्याला मारले तेच आईवडील त्यांच्या नातवंडांना हात पण लावू देत नाहीत आपल्याला. हे प्रेम कुठनं येतं? म्हणजे आपण आपल्या मुलांना म्हणून मारायचं म्हणतोय की बाबा त्यानं काहीतरी चूक केली, काहीतरी त्यानं पाणी सांडलं किंवा काहीतरी केलं म्हणून आपण एखादा धप्पाटा मारल्यानंतर आपल्याला आपली आई किंवा आपले वडील म्हणते हे मारू नको त्याला, आणि आपल्याला आपल्या आईवडिलांनी तुडवलं आहे लिटरली. तू स्वामींचा भक्त आहेस. मी स्वामींचा भक्त आहे असं म्हणणार नाही मी, पण मला अनुभव आलेला मी नक्की सांगेन तुला. मी साई भक्त आहे. मी जेव्हा साईचरित्र वाचत होतो त्यावेळी जो मला अनुभव आला ना, तो सांगतो मी साईचरित्र वाचत होतो, सुरुवात केली होती मी, आणि शेवटचे 2 अध्याय राहिले होते. तर शेवटच्या 2 अध्यायाच्या वेळी माझा त्यावेळी बड्डे आला, आणि मी दर बड्डेला मी शिर्डीला जातो साईबाबांना भेटायला, पाया पडायला. तर मग मी काय म्हटलं की चाललोच आहे तर मग साईचरित्र घेऊन जाऊयात, तिथंच एक लेंडीबाग म्हणून एक आहे, तिथं बागेत बसूयात, वाचूयात, संपूयात आणि घरी येऊयात म्हणून. आम्ही पोचलो काहीतरी पहाटे 4 वाजता. 4 वाजता गेलो, 5 वाजता आम्ही आंघोळ केली हॉटेलमध्ये, आवरलं, 6 वाजता मी दर्शन घेतलं, आणि 6:30 वाजता मी लेंडीबागेत बसलो आहे मी साईचरित्र वाचायला. मी 4च पेजेस वाचले असतील, आणि प्रत्येक अध्याय जो आहे तो जवळपास 200-250 अशा ओळींचा तो अध्याय, म्हणजे त्या श्लोकाचा अध्याय. 4च पेजेस वाचले आणि मला जांभं यायला लागला, मला झोप यायला लागली. मग मी म्हटलं कदाचित साईंची इच्छा असेल की बाबा जिथनं तू सुरुवात केलेली आहेस तू तिथंच जा आणि तिथंच संपव. ठीक आहे, घरी आलो. घरी आल्यानंतर शेवटचा अध्याय वाचला, आणि माझ्या घरी आहे ना, तुला सांगतो, फक्त एक टेबल होता, त्या टेबलवरती साईंची मूर्ती, बाकी काहीही नाही त्याच्यावरती, आणि समोर मी एक दिवा लावला होता. तर शेवटचा अध्याय झाला वाचून माझा, आणि म्हटलं की आता अध्याय झाले तर मग आरती करूयात म्हणून मग उठायचं म्हटलं. साईचरित्र बंद केलं. बंद केल्यानंतर माझं लक्ष गेलं, म्हणजे श्वेताने मी 2 जण बसलो होतो. श्वेताना सांगितलं, श्वेता म्हटली की ते बघ, म्हटली साईबाबांच्या समोर जो दिवा होता त्या दिव्याचा त्यांच्यावरती प्रकाश, आणि त्या प्रकाशाचं जे मागं अंधारही पडतं, म्हणजे जे उजेड आपण हे म्हणतो शॅडो, तर ती स्वामी समर्थांची होती. माझ्याकडे फोटो आहे, मी दाखवतो तुला. मला तिथं असं झालं की साईंनी बहुतेक स्वामींनी साक्षात्कार दिलाय वगैरे असं ते मला मनात आलं. आणि मी स्वामी भक्त नाहीच, म्हणजे तेव्हा पण मी नव्हतो, किंवा त्याच्यानंतर मला, म्हणजे त्याच्या आधीही कधी वाटलं नाही मला. मी महादेवाचं करतो, मी साईबाबांचं मग ते करायला सुरू केलं होतं, असं सगळं चालू होतं. त्या दिवशी काय केलं, मी फोटो काढला आणि मी माझ्या व्हॉट्सअपच्या स्टोरीवरती ठेवला. व्हॉट्सअपची स्टोरी बघून माझा अजून एक मित्र कोल्हापूरचा साई भक्त आहे, त्यानं मला सांगितलं की तुला एक लिंक पाठवतो, ती लिंक बघ. त्यानं पाठवली लिंक स्वामी समर्थांच्या सिरियलचा प्रोमो होता.
जे आज संध्याकाळी जे असतं ना की आज रात्री 9 वाजता बघा म्हणून. बरोबर. आणि त्या प्रोमोमध्ये मी बघितलं की स्वामी समर्थ सांगतायत त्यांच्या भक्तांना की पुढच्या जन्मात मी साईबाबांच्या रूपात तुला दर्शन देईन म्हणून. ओ माय गॉड. हे ऐकल्यानंतर म्हणजे तो प्रोमो बघितल्यानंतर मी म्हटलं की हे काहीतरी वेगळंच आहे म्हटलं. बरं त्याच्यानंतर सुद्धा मी दिवा लावला आहे, त्याच्यानंतर कधीच तसा शॅडो मला दिसला नाही परत. हे झालं जवळपास 3 वर्षापूर्वी. ओके. पण तरीसुद्धा मला एवढं ती प्रचिती होऊन ते दिसून मी स्वामींच्या मठात गेलोच नाही. का कोणास ठाऊक. म्हणजे मला म्हणजे जायची इच्छा भरपूर होती मला. मी असं नाही म्हणत की मला अक्कलकोटलाच जायचं होतं, पण जवळपासच्या मठात तरी आपण जाऊच शकतो ना. बरोबर. नाही झालं माझ्याकडनं. मग मी साईबाबांचंच ते हे करत होतो. मग कधी कधी रील्सवरती आपल्याला ते येतात की पोस्ट येतात. मग एक तुम्ही कुठली तरी पोस्ट लाईक केली की तुम्हाला सगळ्या तशाच पोस्ट येतात. मग ते झालं. मी दुसरा किस्सा तुला सांगतो. मी म्हणजे हॉस्पिटलमधनं बाहेर पडल्यानंतरच हा किस्सा मी कोणाला तरी सांगतो आहे. मी ICUमध्ये होतो आणि माझ्या समोरच्या बेडवरती एक काका होते. तर त्या काकांचं पण हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्यांचं पण डायलिसिस काहीतरी चालू होतं. तर त्यांचा मुलगा जो होता ना तो आला नाश्ता घेऊन सकाळी त्यांना, आणि मला त्यानं बघितलं. म्हणजे आरजे सुमित म्हटलं की हां. मग मला इथं सेंट्रल लाईन वगैरे होती, माझं डायलिसिस झालं होतं पहिलं. मग तो मला इशाऱ्यात विचारत होता काय झालं वगैरे. मी म्हटलं ते डायलिसिस आहे असं तसं म्हणून. तर तो म्हटलं ठीक आहे मी येतो म्हटलं. बाबांना त्यानं नाश्ता दिला. तो नंतर आला माझ्याकडं. आला आणि मला म्हटलं की काय झालं कसं झालं. मग मी म्हटलं की ते डिहायड्रेशन झालं, फूड पॉयझनिंग झालं, किडनी शटडाऊन झाली म्हणून डायलिसिस केलं, असं असं क्रिएटिन होतं वगैरे वगैरे. तो मला काय बोलला माहिती आहे काय, काही नाही स्वामी पाठीशी आहेत, सगळं बरं होईल. पण आता माझा आणि स्वामींचा काही संबंधच नाही. म्हणजे याच्या आधी असं ती प्रचितीनंतर हा विषय. त्याच्यानंतर तुला लिटरली सांगतो, मी जेव्हा व्हिडिओ टाकला माझा पहिला की मी हॉस्पिटलमधनं म्हणजे जे काही माझं चालू होतं डायलिसिस वगैरे, तो आजही जाऊन माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट वाच, श्री स्वामी समर्थ, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वामींनीच तुला वाचवलं आहे, स्वामी आहेत त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. ह्याच्या व्यतिरिक्त एकही दुसरी कमेंट नाही आहे माझ्या म्हणजे इनबॉक्समध्ये पण तेच आहे, माझ्या कमेंटमध्ये पण तेच आहे. ते झालं. त्याच्यानंतरचा किस्सा सांगतो तुला. मी ज्या जुन्या घरात राहत होतो ना ते घर मी शिफ्ट केलं हॉस्पिटलमधनं आल्यानंतर 1 आठवड्यानंतर. मला मागच्या आठवड्यात पण परत सेम तेच झालं. साईबाबांच्या मूर्तीचा जो शॅडो होता ना तो परत स्वामी समर्थांचा. मग मला असं झालं की स्वामी एवढे दिवस झालं मला बोलवायला लागलेत आणि मी गेलेलो नाही आहे. म्हटलं जिथं माझं घर आहे माझ्या घराच्या पलीकडच्या गल्लीत स्वामी समर्थांचा मठ आहे आणि मी दत्त जयंतीला फक्त एकदा जाऊन आलो होतो मागच्या. त्याच्यानंतर मी गेलो नाही. मग आता मला पोस्ट दिसायला लागल्या की असं तसं हे ते म्हणून. ते सगळं झालं. मग मी म्हटलं की स्वामींना भेटून यायला लागते वगैरे असं सगळं माझ्या मनात आलं. का कोणास ठाऊक. पण मी हॉस्पिटलमध्ये असताना मी ते जिंकण्याचा मोह नाही ते गाणं ऐकत होतो. मी त्याच्याबद्दल रील पण टाकली. ती रील टाकायच्या आधी मी कोल्हापूरला असताना आहे ना मला असं वाटलं की हे गाणं ज्या माणसानं गायलं आहे मी त्यालाच म्हणावं की बाबा माझ्यासाठी 2 लाईन माझ्यासाठी गाणं म्हणून. मी अवधूत दादांना फोन केला. तर ते होते कार्यक्रमात. नाही सॉरी मेसेज केला मी. म्हटलं दादा मी एका कुठल्या झोनमधनं चाललो हे तुम्हाला माहिती आहे म्हटलं. 2 ओळी म्हटलं तुमच्या तोंडून ऐकायच्या आहेत मला. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. तर त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला रात्री 11:30 वाजता. ते म्हणले की सुमित मी कार्यक्रमात आहे आणि इथनं जसा फ्री होईन तसं मी तुला फोन करेन म्हणून. मग मी म्हटलं काही गडबड नाही दादा, उद्या तुम्ही ऑडिओ नुसता जरी पाठवला तरी चालेल म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्यांना काही जमलं नाही. त्याच्या 1 आठवड्यानंतर त्यांना का कोणास ठाऊक वाटलं त्यांना माहिती नाही की अरे माझ्याकडनं हे राहून गेले. त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला आणि हे लोक चालले होते कार्यक्रमाला. कोण कोण, अवधूत गांधी म्हणजे अवधूत दादा, त्याच्यानंतर दिग्पाल दादा आणि स्मिता शेवाळे. आणि हे गाडीतनं जात असताना त्यांनी मला व्हिडिओ कॉल केला. त्यांनी अख्खं गाणं म्हणून दाखवलं मला स्वामींचं. मी लिटरली ते ऐकत असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. बरं मी काय म्हणतो माहिती आहे काय, माझ्या लाईफमध्ये ही माणसं आहेत. मी त्यांना डायरेक्ट सांगू शकतो की तुम्ही गाणं म्हटले तुम्ही माझ्यासाठी म्हणा, मला बरं वाटेल म्हणून. अशी माणसं मी कमवलीत. मग ही माणसं कशी कमवलीत, काय कमवलीत हे मी नाही सांगू शकत. हे मे बी ते काम असेल किंवा इथंपर्यंत यायचं असेल किंवा स्वामींचं ते म्हणणं असेल की बाबा
अशी अशी लोक तुझ्या आयुष्यात आहेत, तू त्यांच्याकडनं तू असं काहीतरी हे करून घेऊ शकतोस, तेवढी तुला ती जवळची समजतात असं. त्याच्यानंतर आता परवा दिवशी पण म्हणजे 2 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. आता ही गोष्ट झाली कधीची, मागच्या महिन्यातली. त्यांनी जेव्हा व्हिडिओ कॉल केला तेव्हा. आता 2 दिवसापूर्वी मला मी तो रील टाकला की मी हॉस्पिटलमध्ये असताना हे गाणं ऐकलं होतं वगैरे. मला त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी अवधूतदादांचा परत सकाळी व्हिडिओ कॉल आला. आणि सकाळी उठल्यानंतर आमच्या घरी गाणी लागतात स्वामींची. तर त्यांचा फोन आला की आता भावा तब्येत कशी आहे, असं तसं म्हणून. सो मी म्हटलं आता बरी आहे, म्हटलं तब्येत, बरं वाटलं आणि असं तसं. तर ते म्हणे की अरे ते सांगायचंच राहून गेलं. मी कमेंट केली म्हटले ते की स्वामींचा आशीर्वाद आहे वगैरे, पण गाणं छान म्हटलंस तू आणि बरं वाटलं तुझ्या आवाजात ऐकायला वगैरे, हे सगळं झालं. त्याच्यानंतर मी म्हटलं की मला तुमच्याकडनं हे ऐकायला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे म्हटलं माझ्यासाठी. ते म्हटले नाही आपण एक काम करू, तुला सुट्टी कधी असते? मी म्हटलं रविवारी असते. तर म्हटले मी तुला न्यायला येतो, आपण आळंदीला जाऊन येऊयात. तर तू मला सांग की अशी माणसं आहेत का? तर आहेत. आपण फक्त शोधली पाहिजेत अशी माणसं. आणि हे सगळ्या गोष्टी अशा लिंक्ड आहेत. म्हणजे एक कुठली तरी गोष्ट मी काहीतरी म्हणतोय, काहीतरी मागतोय, मला मिळतंय, मग ते कधी प्लस गोष्टी होतात, कधी मायनस गोष्टी होतात, पण लोक कळतात ना मला. तो असं आहे. मग मला असं झालं की मग त्याच्यानंतर मला भरपूर लोकांनी पर्सनली मेसेज केले की आम्ही अक्कलकोटमधलेच आहोत, आम्ही सोलापूरचे आहोत, मग या कधीतरी आमच्याकडं, आम्ही तुम्हाला दर्शन देतो वगैरे, घेऊन जातो वगैरे वगैरे म्हणून. ठीक आहे, ओके. मी अजून एक व्हिडिओ बनवला होता. म्हणजे मी जसं म्हटलं की मी खरंच म्हणजे मला खोटं नाही बोलायचं आहे. किंवा मला एकानं आत्ताच्या व्हिडिओवरती एकानं कमेंट केली होती की बाकीचे देव सुट्टीवर आहेत आणि आजकाल ट्रेंड झाला आहे की सगळ्या सेलिब्रिटींना फक्त स्वामी समर्थच हे वाटतात, हॉस्पिटल्स तर फक्त नावाला आहेत, स्वामींनी. हे बघ, शेवटी असं क्रिटिसाईज करणारे किंवा निगेटिव्ह कमेंट करणारे पण भरपूर लोक आहेत. पण माझा अजून एक एक्सपिरियन्स मी शेअर केला होता की माझं डोकं दुखत होतं आणि मी ऑफिसला चाललो 2 व्हीलरवरनं. आणि मला आहे ना असं वाटलं की ट्राय करूयात ना, काय हरकत आहे. आणि माझ्यासमोर एक ओमनी होती, ओमनी का वॅगनार कुठली ट्राय करूया सांगतो की. तर ओमनी का काहीतरी वॅगनार होती आणि त्याच्या मागं तारक मंत्र लिहिला होता. मग मी म्हटलं की मी वाचला आणि आपल्याला माहिती आहे, म्हणजे पाठ आहे आपल्याला, तो आपण ऐकलेला असतो बरं. ते म्हटलं, मग मी असं उगाचच मुद्दाम मनातल्या मनात की स्वामी माझं डोकं दुखायचं थांबू दे, मी हे म्हणतो. आणि मी ते म्हणत मी ऑफिसपर्यंत पोहोचलो आणि खरंच माझं डोकं दुखायचं थांबलं. आता हे लोकांना सांगितलं तर लोक मला कोणाला काढणार, बरोबर. की काही लोक आहेत जे म्हणतील की अरे हां यार होतं तसं वगैरे, काही लोक असं कुठं असते. त्यामुळे मग मी सांगताना पण तसं सांगितलं की मला या गोष्टीचा अनुभव आला आहे. तुम्हाला दुसऱ्या देवाचा कुठला तरी आला असेल अनुभव, अजून काहीतरी असेल. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा बाकीचे देव सुट्टीवर आहेत आणि फक्त स्वामी समर्थ ट्रेंडमध्ये आहेत आत्ता आणि सगळे सेलिब्रिटी फक्त स्वामी समर्थांचंच सांगतात वगैरे. काही लॉजिकच नाही त्याच्यामागं. हे सगळं मला पटतं, फक्त मला एक पण असं वाटतं की जे लोक त्याचा अतिरेक करतात ते चुकीचं आहे. एक्झॅक्ट. किंवा कुठल्याही गोष्टीचा म्हणतो, कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे फक्त समर्थांच्या बद्दलच असं नाही, कुठल्याही देवाचा तो अतिरेक बघ. म्हणजे आता महादेवाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर लोकांचं काय असतं की ते गांजा फुकत होते, ते भांग पित होते. अरे त्यांनी का तुम्हाला सांगितलंय काय तू भांग पी मगच माझा बघतो, तू गांजा ओढ मगच माझा बघतो, सांगितलं का त्यांनी? नाही. त्या गोष्टीला तुम्ही ते लेबल लावूच नका, असं माझं पण पर्सनली मत आहे. हां, महादेवानं सांगितलं मग तुला एवढं काय तर विष पी, मग इथं थांबते का बघ, राहते काय इथं, साप गुंडळून घे गाड्यात जर एवढा आहेत जमणार आहे का तुला? मग अशा गोष्टी आहेत ना, नको त्या गोष्टीला तुम्हाला नशा करायचे म्हणून तुम्ही काहीतरी सांगताय, तसं नाही आहे ना ते. बाय एनी चान्स तुला हे माहिती आहे का की आपल्या आयुष्याचा कॉमर्स हा किती महत्वाचा भाग आहे? मी हे सगळं का बोलते ते मी तुला सांगते, सस्पेन्स न क्रिएट करता. तू मला सांग की मी जरी इंजिनिअरिंग केलं असलं तरी इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मी वापरलेत का आजपर्यंत कुठं, किंवा कुठल्याही इंजिनियरनं साइन कॉस थिटा वापरलंय का? तू कुठलं कॉमर्स घेऊन बसलं? दॅट्स व्हॉट माय पॉइंट इज की आपण एक बऱ्याचदा अशा गोष्टी. मिनिट थांब. माझं जे काय आता सध्या मी काय ITR भरतो किंवा माझं जे काही माझं फायनान्शियल जे काही इश्यू असतो, मी सांगतोय कोणाला CA ला, मी कशाला कॉमर्स करू? असं नसतं. तुझ्या CA ने तुला उद्या फसवलं, मग तू काय करशील? मग CA निवडतानाच तसा निवडायचा असतो ना आपण.
लुटणारच हे का निवडायचा आपण, विश्वासातला कोणीतरी. अरे हा पॉइंटच नाहीये. बरं, तुझा पॉईंट काय सांग, कॉमर्स का? हा सो कौस्तुभ अत्रे नावाचे एक सर आहेत. बरं, त्यांचं प्रमोशन करायचं आपल्याला. एक्झॅक्टली. ओ गॉड, माइंड ड्रॉप. ह्या रीलचे पैसे घेईन बरं का मी. कधी प्रयत्न करते. सो बट कमिंग बॅक टू द पॉइंट आणि ऑन अ सिरियस नोट, ते इकडे पॉडकास्टला आले होते आणि त्यांनी मला ॲक्च्युली सांगितलं की तुझ्या आयुष्यात कॉमर्स लिटरली रोज आहे. म्हणजे तुला एखाद्या गोष्टीची म्हणजे तू जे करतोयस काम, त्याची तुला व्हॅल्यू ठरवण्यापासून तुला त्याच्यातनं मिळणारं म्हणजे कुठचाही जनरेट होणारा बिझनेस, हे कॉमर्स आहे. कॉमर्सला आपण खूप वेगळ्या पद्धतीने घेतलंय, आपण त्याच्याकडे बघितलंच नाही. म्हणजे टॅली आणि ते म्हणजे सीए नाही तर टॅली किंवा बँकिंग, ह्याच्या पलीकडे आपल्याला कॉमर्स माहिती नाहीये. सो त्यांनी मला खूप वेगळा अप्रोच दिला की त्यांनी असं म्हटलं की आर्टिस्ट लोकांना इनफॅक्ट सगळ्यात जास्त कॉमर्सची जास्त गरज असते शिकण्याची, बिकॉज तुम्हाला माहितीच नसतं. आणि मग तुझे डिसिजन्स लिटरली तुझा सीए घेतोय आता. सो त्याच्यातले थोडीशी माहिती, जसं आपण म्हणतो ना की मी काय एडिट करणार नाहीये, पण मला एडिट मधलं थोडंसं कळलं तर मी जास्त सांगू शकेन किंवा ते जास्त बेटर करू शकेन. सो हाच पॉइंट होता आणि म्हणून मी इतकं घोळून त्याच्यावर येत होते. सो कॉमर्स साठी किंवा कॉमर्स ज्यांना शिकायचं असेल, ज्यांची इच्छा असेल, त्यांनी कौस्तुभ अत्रे सरांच्या ॲम्बिशन्स क्लासेसना नक्की भेट द्या. आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक टाकतोय, त्यांना नक्की व्हिजिट करा. आणि ते सर खूप उत्तम शिकवतात, त्यामुळे तुम्हाला खूप मजा येईल कॉमर्स करताना. आणि जे आपल्या डोक्यात मनात वर्षानुवर्ष स्टिरियोटाईप्स आहेत कॉमर्स या क्षेत्राबद्दल, मिसकन्सेप्शन्स आहेत, ते त्यांच्याकडे गेलात तर जास्त चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होतील तुमचे. त्यामुळे प्लीज 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 व्हिजिट करा कौस्तुभ अत्रे सरांचे ॲम्बिशन्स क्लासेस. म्हणजे आता मी आउटसायडर आहे आणि मला कोल्हापुराबद्दल काही माहिती नाही आहे समजा, तर सकाळपासनं रात्रीच्या जेवणापर्यंत, सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत एक हार्डकोर कोल्हापूरकर म्हणून तू काय रेकमेंडेशन देशील? आणि प्लीज टिपिकल नको आहेत मला. सो सकाळी जर समजा तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल एक दिवस रात्री आलात तुम्ही, दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला सुरुवात करायची, तर ऑब्व्हियसली तुम्हाला अय्यांबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेऊन तुम्ही कुठल्या दिवशी आलाय ते पण जास्त मॅटर करतं. तुम्ही शुक्रवारी आलात, मंगळवारी आलात तर गर्दी तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आलात तर निवांत वेळ काढून या. सॅटर्डे संडेला पण मोस्टली आजकाल जरा गर्दी व्हायला लागली आहे. त्यामुळे तुम्ही असं मिडवीक किंवा मंडे किंवा वेन्सडे असं जर तुम्ही आलात तर तुम्हाला दर्शन एकदम इझिली मिळू शकतं. त्याच्यानंतर मग तुम्ही तिथून मस्त एक माझा फेवरेट मिसळ स्पॉट जो आहे, कोल्हापूरची मिसळ जिथं फेमस आहे, तर तिथं तुम्ही जाऊ शकता. ठोंबरे मिसळ म्हणून आहे. म्हणजे बिंदू चौकात जर तुम्ही आलात तर बिंदू चौकातनं भोई गल्ली म्हणून एक खाली आहे. सो भोई गल्लीत गेलात की तुम्हाला तिथं सकाळी एक 8-8:30च्या दरम्यान ते ओपन होतं. म्हणजे पण ते पण कसं आहे माहिती आहे का, की लिमिटेड टाईमसाठी आहे ती मिसळ. 11-11:30 वाजता म्हणजे संपते ती मिसळ. त्याची टेस्ट आहे ना, आई शपथ, मी सांगेन की तुम्ही जाऊन एकदा टेस्ट करा ठोंबरे मिसळ. कारण त्याची जी तर्री असते, म्हणजे जो रस्सा असतो त्याचा, तो टिपिकल तांबडा रस्सासारखा टेस्ट आहे त्याचा. नॉनव्हेज नाही आहे पण टेस्ट तशी आहे. सो तुम्ही ते एकदा ठोंबरे मिसळ ट्राय करू शकता. सकाळचा तुमचा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही मग दिवसभर जर फिरणार असाल तर तुमच्याकडं एकतर पन्हाळा आहे किंवा तुम्हाला ज्योतिबा आहे किंवा तुम्ही राधानगरीला जाऊ शकता. तिकडचं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात गेलात तर तुम्हाला वॉटरफॉल वगैरे बघायला मिळेल किंवा तुम्हाला कास पठार आणि या सगळ्या गोष्टी जसं दिसतात तर तशा पण काही गोष्टी कोल्हापूरमध्ये आहेत, तर तुम्ही तिकडं जाऊ शकता. त्याच्यानंतर पॅलेस आहेत, म्हणजे महाराजांचे जे पॅलेसेस आहेत ते तुम्ही बघू शकता. तिथं तुम्हाला ज्या काय म्हणतात त्याला, अशा गोष्टी ज्या पॅलेसमध्ये असतात ज्या आपण कधी रिअल लाईफमध्ये बघितलेल्या नाही आहेत, त्या तुम्ही मूवीजमध्ये बघितल्या असतील किंवा फोटोजमध्ये बघितल्या असतील, त्या आहेत. यासोबतच जसं मी तुला म्हटलं मगाशी की अय्यांबाबाई महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर तिथंच एक भवानी मंडप नावाचा एरिया आहे. तर भवानी मंडपामध्ये भवानी मंदिर आहे आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा महाराज जात होते युद्धावरती तेव्हा त्यांच्यासोबत एक पिंड असायची महादेवाची, तर ते त्यांच्या कमरेला असायची कायमची. तर ती पिंड तिथं ठेवलेली आहे, त्याची पूजा होते, ते तुम्हाला बघायला मिळेल. त्यांची काही हत्यारंसुद्धा तिथं आहेत.
त्याच्यानंतर महाराजांनी ज्या गोष्टी म्हणजे शाहू महाराजांनी राजर्षी शाहू महाराजांनी ज्या शिकार केल्या होत्या तर तिथं तो रेडा एक आहे तर तो दिसतो तिथं. महाराजांचा एक हे पण आहे तिथं पुतळा पण आहे किंवा तिथं एक चित्ता आहे तर त्याचं म्हणजे त्याची शिकार केली तर त्याच्यामध्ये कापूस वगैरे भरून तुम्हाला तो बघायला ठेवलेला आहे. हे सुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळतं. त्यासोबतच तुम्हाला जर मिसळ खायची नसेल तर तुम्ही तिथं मंदिराच्या एरियामध्ये तिथं आप्पे मिळतात स्पेशल. सो आप्पे तुम्ही खाऊ शकता किंवा कोल्हापूरला थोडासा साऊथचा टच आहे म्हणजे कर्नाटक जवळ असल्यामुळं बाउंड्री असल्यामुळं कोल्हापुरातली भरपूर अशी लोक आहेत ज्यांना थोडंफार कन्नड येतं. सो कन्नडा बोलणारी लोकं पण आहेत, मराठी बोलणारी लोकं पण आहेत. सेम कोल्हापूरच्या जवळपास कागलपासून जरासं तुम्ही पुढे गेलात तर तिथं पण सेम लोक आहेत ज्यांना मराठी पण येतं आणि कन्नडा पण येतं. सो अशी पण लोक आहेत तिथं. सो त्यामुळे तिथं मग साऊथ इंडियन तुम्हाला टेस्ट एकदम बेस्ट मिळू शकते. बरं मी मोठेपणा नाही सांगत पण तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जरी जा आणि कोल्हापुरात तुम्ही जा तुम्हाला टिपिकल साऊथ इंडियन खायला मिळेल, टिपिकल कोल्हापुरी तुम्हाला खायला मिळेल, टिपिकल पंजाबी फूड तुम्हाला खायला मिळेल, टिपिकल नगरी फूड तुम्हाला खायला मिळेल. पंजाबी इन द सेन्स की ज्या डिश पनीर वगैरे टिपिकल तुम्हाला मिळणार म्हणजे जशा तिकडे मिळतात तशा. सो तुम्हाला असं नाही वाटणार की नाही यार हे तिथंच खायला पाहिजे म्हणजे साऊथलाच जाऊन मी डोसा खाल्ला पाहिजे असं नाही. कोल्हापूरमध्ये तुम्ही खा. तर हे झालं. दुपारी तुम्ही जर फिरायला जाणार असला तर जसं मी तुम्हाला सांगितलं की पन्हाळा वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही फिरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर दुपारीच नॉनव्हेज खायचं असेल तर तुम्ही लोकल ठिकाणी तुम्ही जा. महादेव प्रसाद म्हणून एक आहे मंगळवार पेठेत तर तिथं जवळपास म्हणजे एकदम भारी फूड तिथं मिळतं तुम्हाला नॉनव्हेज ते आहे. त्याच्यानंतर मी स्वतः एक एक्सप्लोअर केलेलं लॉकडाऊनच्या दरम्यान मनीष म्हणून एक आहे म्हणजे जर तुम्ही दाभोळकर कॉर्नरला गेलात तर दाभोळकर कॉर्नरच्या इथं एक हॉटेल एक आहे. त्या हॉटेलच्या आतल्या गल्लीला तिथे एक मनीष म्हणून एक साधी खानावळ आहे, घरगुती खानावळ. तिथं तुम्हाला म्हणजे तुम्ही बाकीच्या मोठ्या हॉटेल्समध्ये तर तुम्ही ट्राय कराच म्हणजे तो तुमचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की टिपिकल जर तुम्हाला खायचं आहे ना घरगुती खानावळ टाईप तर तुम्ही मनीष ट्राय करा. किंवा तुम्ही बाहेर म्हणजे सिटीतनं तुम्ही बाहेर पडताय तर तिथं तुम्हाला एका लाईनमध्ये भरपूर तुम्हाला हॉटेल्स मिळतील, तुम्ही तिथं पण ट्राय करू शकता. डिपेंड की तुम्हाला तांबडा पांढरा खायचा आहे का तुम्हाला काय म्हणतात सी फूड खायचं आहे का तुम्हाला फक्त ते धनगरी मटण टाईप असे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये ते खायचे आहेत ते डिपेंड. मग त्या हिशोबानं तुम्ही ते हे करू शकता, एक्सप्लोअर करू शकता. संध्याकाळ झाल्यानंतर तुम्ही रंकाळ्यावरती फेरफटका मारू शकता. रंकाळा असा पूर्ण असा हार्ट शेप आहे म्हणजे तुम्ही जर ड्रोनचा शॉट बघितला तर तुम्हाला हृदय दिसेल तुम्हाला कोल्हापूरचं ते म्हणजे रंकाळा. तर तिथं तुम्ही फेरफटका मारू शकता. तिथं तुम्हाला सगळे स्ट्रीट फूड मिळतील. रंकाळ्यावरती सुद्धा मिळेल किंवा तुम्हाला खासबागला सुद्धा मिळेल जे कुस्तीचं मैदान आहे जिथं आधी केशवराव भोसले नाट्यगृहसुद्धा होतं जे या काही वर्षांपूर्वी म्हणजे मागच्याच वर्षी ॲक्च्युली जे जळलं गेलं. तर तिथं एक खाऊ गल्ली आहे तर त्या खाऊ गल्लीत सुद्धा तुम्हाला सगळ्या प्रकारचं म्हणजे पाणीपुरी म्हणा किंवा डोसा म्हणा आप्पे म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतील. पण जर कोल्हापुरात आलाय तर राजाभाऊची भेळ खायला विसरू नका. राजाभाऊची भेळ जगाच्या पाठीवर तुम्हाला अशी भेळ कुठंच नाही मिळणार. ठोमऱ्यांकडे पण नाही. ठोमऱ्यांच्याकडे भेळ नाही मिळत, ठोमऱ्यांच्याकडे मिसळ मिळते. मिसळ आणि भेळ वेगळी वेगळी आहे. सो संध्याकाळ झाल्यानंतर खाऊ गल्ली किंवा रंकाळ्यावरती तुम्हाला हे सगळं खायला मिळेलच. पण स्पेशली मी सांगेन की राजाभाऊची भेळ तुम्ही मिस करूच नका. म्हणजे मी जसं म्हटलं की जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठंच अशी भेळ मिळणार नाही तर तुम्ही अशी भेळ तिथं ट्राय करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती भेळ खाल्ल्यानंतर तुम्ही मला सांगा की ही भेळ नेमकी कशापासून बनवलेली असेल. मोस्टली जेव्हा तुम्ही भेळ बनवता तेव्हा काय करता म्हणजे आता आमच्याकडे त्याला चिरमुरे म्हणतात, इकडं नगर साईडला किंवा इकडे कुरमुरे मुरमुरे चुरमुरे काही ठिकाणी तर चिरमुरे काही ठिकाणी, आमच्याकडे चिरमुरे म्हणतात. पण जी भेळ बनवली जाते कोल्हापूरमध्ये त्याच्यामध्ये लिटरली भडंग वापरला जातो. सो मग त्याच्यामध्ये ते तिखट पाणी लाल भडंग सो गोड पाणी आणि त्याच्यामध्ये मग ती कैरीची एक फोड तळलेली मिरची अशा वेगळीच भाई. अरे लय भारी आहे हा विषय. त्यामुळे हे तुम्ही ट्राय करा. मी जसं म्हटलं रंकाळा तुम्ही फेरफटका मारू शकता किंवा तुम्ही मेन जे स्पॉट्स आहेत म्हणजे बिंदू चौक झाला, छत्रपती शिवाजी पुतळा झाला किंवा मग तुम्ही जरी गल्लीत जरी तुम्ही फिरणार असलात तरी तुम्ही मग शिवाजी पेठ आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, राजारामपुरी आहे
त्यानंतर शाहूपुरी आहे. इकडच्या एरियामध्ये तुम्ही फेरफटका मारू शकता. हां, तुम्हाला जर मॉल वगैरे एक्सप्लोअर करायचा आहे तर मग तुम्ही कावळा नाक्याला एक जिथं DYP सिटी मॉल आहे तिथं तुम्ही जाऊ शकता. किंवा त्याच्यानंतर जर तुम्हाला समजा व्हेज जरी खायचं असलं तर 1-2-3 चांगले हॉटेल आहेत. बरं. सारथी आहे, बासुरी आहे, असे 1-2-3 हॉटेल आहेत. तर तिथं तुम्ही व्हेज खाऊ शकता. आणि मग रात्री परत सेम, म्हणजे तुम्हाला नॉनव्हेज खायचं की व्हेज खायचं की तुमच्यावरती डिपेंड आहे. मिसळ सोडल्यास व्हेजमध्ये कोल्हापुरात काय वेगवेगळे ऑप्शन्स आहेत? हे बघ, मी तुला सांगू का की तू व्हेजमध्ये जरी काही खाल्लंस, म्हणजे पन्हाळ्यावरती जर तू गेलीस कधी, तर तुला तिथं झुणका भाकर मिळेल, ओके. ठेचा मिळेल त्याच्यासोबत. म्हणजे आमच्याकडे त्याला खरडा म्हणतात, बाकी ठिकाणी त्याला ठेचा म्हणतात. तर ते ओल्या मिरच्यांचा जो ठेचा असतो तर तो तुम्हाला तिथं खायला मिळेल. त्यासोबत तुम्हाला कांदा मिळेल. किंवा अजून काही जर एक्सप्लोअर करायचं म्हटलं, भरलं वांग तिथं मिळतं दह्यासोबत खायला. भाकरी, दही, भरलं वांग, हे सगळं तुम्हाला एक्सप्लोअर. पाणी सुटलं खूप जास्त. सो हे आहे जे तुम्हाला पन्हाळ्यावरती पण खायला मिळेल. आणि लोकल तुम्ही जर समजा कुठे गेलात तर तिथं नैवेद्य म्हणून एक हॉटेल आहे, तर तिथं पण तुम्हाला प्रॉपर एक व्हेज थाळी तुम्हाला तिथं खायला मिळेल. तर डिपेंड्स की तुम्हाला व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं. तुला टेस्ट पांढऱ्या रश्श्याची, तांबड्या रश्श्याची तुला भारीच मिळेल. पण डिपेंड्स परत की तुला ते आवडले नाही आवडले. कारण कोल्हापुरी थाळी किंवा मटण किंवा तांबडा रस्सा ह्याच्याबद्दलचं एक मिसकन्सेप्शन काय लोकांच्या मनात आहे की तुम्ही खूप तिखट खाता. कोल्हापुरी लोक मुळात तिखट खात नाही. कोल्हापूरची ती मिरची, ती बॅडगी मिरची जी मिळते आम्हाला, त्याच्या त्या चटणीचा रंग जो असतो, ज्याला मसाला म्हणता इकडं, तर ते आमच्याकडे चटणी म्हणतो आम्ही त्याला, जे लाल आपण तिखट टाकतो ते. तर त्या लाल तिखटचा रंग तेवढा लाल आहे आणि त्याची जी तर्री येते, त्याचा जो कट येतो, तर तो लाल भडक दिसतो, जो तिखट नाही आहे. मग कधी कधी काय होतं की कोल्हापुरीच्या नावावरती मग बुक्का टाकून दिला जातो आणि मग तुम्ही लोक तिखटच खाता. मग कधीतरी मी पुण्यासारख्या ठिकाणी किंवा बाहेर जरी मी कुठं हॉटेलला गेलो आणि जरा जरी तिखट लागलं तरी मग आमच्या नाकातनं पाणी येतं. मग त्याचं अरे कोल्हापूरचा आहेस तू मर्दा, तू काय तिखट खात नाही काय नाही असं होतं. आम्ही तिखट खातच नाही. कोल्हापुरी ही एक विशिष्ट चव आहे आणि ती चव तुम्हाला कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कळेल. म्हणजे तुम्हाला बरं, मी हे चॅलेंज पण दिलं. मी म्हटलं की तुम्ही पुण्यासारख्या ठिकाणी, नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, अजून कुठल्या ठिकाणी कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा हे तुम्ही इथं वाचू शकताय. हेच तुम्हाला कोल्हापूरमध्ये नाही मिळणार. पुण्याची मिसळ, नाशिकची मिसळ, मुंबईचा वडापाव हे तुम्हाला कुठंच, म्हणजे कुठल्याच हॉटेलमध्ये, कुठल्याच टपरीवरती तुम्हाला हे बघायला मिळणार नाही. का तर तेच आहे परत की कोल्हापूर हे मसाल्यांचं शहर म्हणून ओळखलं जातं. म्हणजे आजही तिथं ज्या काही गोष्टी वापरल्या जातात मसाल्यांमध्ये, त्या बाकीच्या ठिकाणी वापरल्या जात असतील असं मला नाही वाटत. सो कोल्हापूरची ती एक खासियत आहे. म्हणून कोल्हापूरचं जेवण एवढं चविष्ट का म्हणलं जातं, तर त्यासाठीच. पण तू कुठल्याही, तू आता मी गेल्यानंतर किंवा याच्या आधी जर कुठल्या सेलिब्रिटीजचे जर तू म्हणजे इंटरव्ह्यूज केले असतील किंवा ह्याच्यानंतर जर करणार असतील आणि तू जर त्यांना कोल्हापूर रिलेटेड काहीतरी प्रश्न विचारला, यार काय जेवण आहे यार कोल्हापूरचं, हेच म्हणणार ते. का तर तो विषयच तसा आहे. बरं, मला असं नाही म्हणायचं आहे की पुण्यामधली मिसळ वाईटच आहे किंवा नाशिकची मिसळ वाईटच आहे किंवा मुंबईचा वडाचं वाईट आहे. तसं नाही आहे. तुला माहिती आहे का, बॉम्बे वडा जो तो असा बनपाव टाईप तो मिळतो, त्याच्यामध्ये तो वडा ठेवलेला असतो, हा बॉम्बे वडा ही स्टाईल झाली. कोल्हापुरात असं नाही मिळत. कोल्हापुरात एवढा मोठा वडा मिळतो आणि त्याच्यासोबत तुला ब्रेड मिळतं. ब्रेड म्हणजे जे स्लाईस असतं ना, पेटीपाव, ते मिळतं तुला. मिसळसोबत सुद्धा तुला पेटीपावच मिळतो. पण ती खाण्याची मजा वेगळी आहे. तू टेस्ट कर कधीतरी, मग तुला कळेल. तू बरं मला सांग की एवढा पॉडकास्ट अख्खा झाला, तू तुझ्या बोलीभाषेत का नाही बोललास? म्हणजे तुला ते गिव्ह अँड टेक लागतं का? मी पण कोल्हापुरी बोलले तर तू त्याच्यात एक्झॅक्टली. सी, आता जे बघणारे, पॉडकास्ट बघणारे जे लोक आहेत, मी जर सगळंच कोल्हापुरी बोलायला लागलो तर मग त्यासनी एक एक शब्द कळणार पण नाही. म्हणजे मी जर याच्यावरती उतरलो अरे काय इथं जर मी आलो तर मग ते काय म्हणलं रे ते, असं होईल ते. पण किती गोड वाटतं. म्हणजे मी जर समज आता इकडं येताना, स्टुडिओला येताना मी गल्लीतनं ज्या ज्या काय गोष्टी बघितल्या त्या जर मी तुला सांगायला लागलो, आता डांबावर लाईटच नव्हती, जरा काहीतरी सांगायच नाही, डांबावर लाईटा लावाला सांगा, हे तर डांब म्हणजे काय, इथनं सुरुवात आहे. अरे कसलं डबर तिच्या यायला पुण्यात. डांब म्हणजे खांब का? डांब म्हणजे खांब, मला कळलं, लाईटचा खांब. ते लाईट वरनं तू डिसाय हे केलंयस तू. डबर म्हणजे नुसतं तू डांब बोललास. डबर म्हणजे काय? काय डबर? डबर
खोबरं डबरं म्हणजे खड्डा, डबरा. ओ, अच्छा. सो डबरा म्हणजे खड्डा. भगुनं म्हणजे भगुनं म्हणजे पातेलं, ओ, ज्याच्यामध्ये आपण जेवण बनवतो, असं आहे. सो ह्या काही गोष्टी आहेत कळणार नाही. सगळ्यात इंटरेस्टिंग मला हे वाटतं की मुली पण आलो गेलो असं म्हणतात ना ते. हा, पण आता जरा चेंज झालं. Change झालंय. म्हणजे आम्ही कॉलेजला होतो तेव्हा ते म्हणत होते की आलो गेलो, आलतो गेलतो, हे होतं. पण आता जरा असं कल्चर चेंज होत गेलंय. काही मुली आता पुण्यात जॉबला आहेत, काही कोल्हापूर सोडून बाकीच्या सिटीजमध्ये जॉब करतात. मग त्यामुळे काय होते की त्या आपल्या घरी गेल्यानंतर मग त्या गेले आले, कूल. और कुछ बाकी है? अभी तो कुछ नहीं, बताएंगे फुर्सत में मिलके. चलो कट्टा. हा कुठे गेला?